नाही हे आज बेस्टच झालंय बरं का. नाही काय होतंय दरवेळेस शामरावांना बायको तिकडे घेऊन जायची म्हणून बैठक बसवायला लागती. पण ह्या वेळेस पाडव्याच्या मुहूर्तावर मामीनीच बैठक बसवली शामरावाच इकडे बोलावलंय. वा 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 काहीतरी निराळच गाणं आहे आज. भारी भारी. नाही जावई बापू आता एकमेव आधार आहेत ना मापुरीचा म्हणून बोलावून घेतलंय त्यांना. अरे पण सासूबाई हे शान पण तुम्हाला आधी सुचलं असतं तर केवढा भारी झालं असतो. भलती वाट पाहिली ना मी. मला आधीच सांगायचं तुम्ही आधीच बोलून घ्यायचं ना. नाही म्हणून तर आता बैठक घेतली ना समजूत काढायला. आता काय समजवायचं पाडवाना मुहूर्त शे आमनी आमनी वाऊ घेऊन जासू. उवा घेऊन जाणार आहे. नाही नाही हो सासूबाई आयरानी सुनेला वहू म्हणतात. असं आहे. आमच्याकडे लगा कोणाला बी हाक मारा हो असंच म्हणते ती. आम्ही चेतूला आम्ही घेऊन जातो का मग. नाही 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 चेतूला घेऊन जायला नाही बोलवलंय. मग माझी धाकटी लेक आहे ना प्रिया तिचा नवरा तिला काही सासरी नांदवना झालाय त्याची समजूत काढायला बोलवलंय तुम्हाला. अरे त्यान बायाने उपाद मारू. अरे एवढा कसा दलिंदर शेतस रे तुम्ही रे. अरे जन्नी नाही तर मन्नी तर लास्ट ठेवा रे. म्हणजे माझ्या बायकोला माझ्या घरी नेण्यासाठी मी तुमच्या रावण्या करतो तुमच्या पायऱ्याची जाऊतो. तुम्ही तिला पाठवत नाही आणि ती तुमची दुसरी पोरगी ती झिपरी उंदरी आणि तिचा तो नवरा तो झंप्या साडू भाऊ आहे माझा तो. पण त्याला मी रावण्या करू ओ भो तुझी बायको तू तुझ्या घरी घेऊन जाय म्हणून. वा रे वा. हे पण आपलंच घर आहे ना. आपलंच घर आहे म्हणे. ओरडू नका. अरे बहिणीच्या बाबतीत पुढाकार घ्या ना जरा. 2.5 दिवसाचा संसार करून माहेर आलेली माहेर वाशीन. तू नको शिकाडू मला. संसार एवढा सुद्धा संसार केला नाही तू माझ्यासोबत. असू दे बस. शामराव शांत व्हावं असं करू नये. सुरुवातीलाच म्हणतंय का कोण. हा बोलवा की लेकीला बारक्या. प्रिया प्रिया जावई बापू जावई बापू या की आता बाहेर या की आता बाहेर या. अरे काय एका शेलवर आहे काय दोघी. मला नाही सांगायचं नाही. हे माझे धाकटे जावई बापू शर्मेशराव. कशाला ओळख करून देत आहे आणि काय तुमचा नमस्कार चालू आहे. तुमच्या लग्नाला आलो होतो ना मी. माहितीये. ओ श्रमेशराव काय झालं. अरे काय प्रॉब्लेम आहे सांगा तसं. लई मोठा प्रॉब्लेम आहे माझा. लई मोठा प्रॉब्लेम आहे. ही माझी बायको. अरे आता तुम्ही कशाला ओळख करून देताय तिची माझी साली आहे मला माहितीये. फ्रस्ट्रेशन काय पिशवीत घेऊन फिरताय तुम्ही. माझं चालू आहे ना माझं ऐका की. बोला बोला काय जेव्हापासून आमचं लग्न झालंय ना आणि लेकरू झालंय सारखं आपलं लेकरू लेकरू हित्त लेकरू तित्त लेकरू कडेवर लेकरू खांद्यावर लेकरू. नवऱ्यानं जायचं कुठं. नवऱ्यानं जायचं कुठं. नवरा काय फक्त कोथिंबीर आणायला गेलाय बाजारात ना. आईच्या गावात गपी आहे. तुम्हाला सांगतो जाऊ दे तुम्हाला तरी सांगण्यात काय फायदा आहे म्हणा. उघड्या घरी नागडा गेला आणि थंडीन कुडकुडून मेला अशी अवस्था आपल्या दोघांची. नाही बरोबर आहे तुमचे दुःख समजू शकतो मी. पण काय आता तुमच्याच पोरांचं करून राहिली आहे ना. जाऊ द्या ना कुठे एवढा राग धरता हो. सोडून द्या ना. तुम्ही काय बी बोला किती बी बोला माझं ठरलंय मी हिला नांदवणार नाही म्हणजे नाही. मला घेऊन चला मी तुमच्या समोर पदर पसरते आहो तर. ए प्रिया तुझ्या पाशी आहे ना एखादा जास्तीचा पदार असेल तर दे मला. मी हिच्या समोर पसरतो की बाई चाल आपल्या घरी सासरी चाल ना. चल ना ग. तुमचं एक लग्न वेगळंच असतं बरं का. माझं तुम्ही कशाला पदर बसराय पाहिजे. आणि काय समोर बायको 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 लावलंय का. 4 वर्ष झाली लग्नाला कटाळा नाही आला का अजून. अरे कटाळा यायला ती माझ्या घरी आली तर पाहिजे. ती मसाडी इथे तुरतून बसलेली आहे ना. शामराव बघा शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. बसा खाली बसा खाली. उगाच चिडचिड करू नये सारखं. शांत बसा. आणि तुमचं काय आहे शर्मेशराव. माझं काय आता काय म्हणजे लगा म्हातारी बाई आहे कशाला ताप. तो माणूस आधीच ताप देतो त्याच्यावर तुम्ही ताप द्या. अरे मी नाही ना दिला ताप त्याच ताप देत आहेत मला. बरं शांत बसा. कशाला ताप देता आधीच तो माणूस ताप देतो तुम्ही तरी ग बसा किंवा. हो अरे भाऊ खून करून परत तेच सांगतोय तू. तुम्ही नका ना बघू माझ्याकडे तिकडे बघा तुम्ही. त्याच्यापेक्षा तू खूनच नको करून. अरे बरं नाही करत. शांत बस शांततेत घ्या.
नका ना तुम्ही, तो माणूस आधीच ताप देतो, काय हा, करायचं? करा बारीक बारीक करा. काय फालतूपणा चालू आहे तुमच्या? अरे तुम्ही शांत बसा ना हो. आणि काय तुम्हाला काय झालंय? एवढी सोन्यासारखी बायको आहे लागा, पोरं झाली ती चांगली, चांगला संसार कशाला आकाडला एवढं? आकाडण्यासारखंच करते ती. काय? हा, मला वेळच देत नाही हो. मग पोरं काय डाउनलोड करून आणली ती का नेटवरनं? मामा काय मामा लावलेलं का? लग्नाला जेवढी वर्ष झाली ती ना, त्यातनं 3 महिने मायनस केले, तर तेवढी पोरं जन्माला घातली ती तुम्ही. वेळ देत नाही सांगता. काय लागा दोघांचं तुमचं चाललंय या? शांत बसा की. म्हातारीकडे बघा की लागा, काय करायचं म्हातारीनं? कोणाकडे बघायचं? एकीचा पळाना हलना झालाय, एकीचा पळाना थांबना झालाय. अरे आमच्या पाळणा हलायला ही घरी तर आली पाहिजे. तो पाळणा काय त्याच्या हलणार रे? शामराव शांत बसा ना. काय शांत बसा? मोठे जावई आहे ना तुम्ही, समजून घेतलं पाहिजे. ह्यासनी खरं तर तुम्ही समजावाय पाहिजे. कसं असते, संसार म्हणजे संसारच असतो. कळलं का? आणि जी नवरा बायको असते ती नाही, संसाराच्या गाड्याची 2 चाकं असते ती. तुम्ही सांगाय पाहिजे ह्यासनी खरं. हे मी सांगू? मग ज्याच्या गाडीचं 1 चाक 4 वर्ष झाली तरी शोरूम मध्येच आहे, त्याने सांगायचंय. म्हणजे काय, तुम्ही आता मोठे आहे, समजूतदार आहे, तुम्ही असं समजून घेतलं पाहिजे नाही का? यांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे का? नवरा बायको असं एकत्र आल्यावर कसं एकमेकांचा उत्कर्ष साधता येतो ते समजावून तेच सांगतोय ना मग मी. तिला सासरी पाठवा. 4 वर्ष रखडलेला माझा उत्कर्ष मला साधायचा आहे. कशाला सारखं 30 बोलताय? म्हणजे मी बोलायचं पण नाही का? काहीच करू नको कमी. वा रे वा. म्हणजे नाक तोंड दाबून बुक्क्यांचा मारे साला. रमेशराव, अवघड आहे बर का. या पुरुष लग्न करून भलती मोठी चूक केली मी. मग चूक नाही तर काय, चूकच आहे. 32 वर्ष प्रामाणिक राहून कसं बस लग्न झालं माझं. म्हटलं बा चला लग्न तर झालं, देर आहे दुरुस्त आहे, संसार करू म्हटलं. आता तर संसाराचा भनका उडवला या बाईने. म्हटलं पूजा गिजा झाली, आता संसार सुरू होईल. आईला वेशीवर सोडून येते म्हणे. सोडायला गेली तर तिथून डायरेक्ट माहेरी निघून गेली ती. बसलो गुलाबाच्या पाकळ्या उडवत तिथे. त्याच्यानंतर हे भयानुभूत आहे ना, डायरेक्ट दिवाळीला झालं. आणि सोबत एक गटुडा बी घेऊन आलं. काय करायचं, मी बसलो. नको बोलू. सासूबाई आहे माझ्या, सॉरी. अरे नका ना भाऊ. अरे तुला सांगितलं होतं दादा, एक तरी कापती कनेक्शन. बरं भोंगा पसरते माग माग. हो दादा, अरे बोलू देणार भाऊ मला. मला कोणीच का काही करू देत नाही रे. बोल. दिवाळीला हे म्हणाली फटोकडे बघायचे आहेत म्हणे मला, आकाशात उडणारे. म्हटलं जय. अंगणात गेली, तिथून परत माहेरी भुर्र. रावण्या करून करून प्रयत्न करून करून तिला बोलवलं. तोपर्यंत 31 डिसेंबर आलेला होता. हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवायचा आहे म्हणे माझ्या आईला. तो जात नाही, रेंज नाहीये. रेंज बघायला गेली, तिथून परत माहेरी निघून गेली. टॉवरवर चढून बसलो मी, तरी सापडली नाही मी. दलिंदर नाही तर काय, कधीतरी येणार म्हणून शेवया करायला घेतल्या, तर शेवया भिजेपर्यंत निघून जाते परत माहेरी. जावय बापू, आता तुम्ही असं बोलायला लागलं, मी कुणाकडे जायचं बया? मी जेवण देते बया. कशाला बोंबलाय करताय? उठाय तरी जमतंय का? अरे त्या अंटार्क्टिका खंडातला तो हिमनग असतोय की नाही, तो बी वर्षात एकदा आकार बदलतोय. पण 3 बैठका झाल्या तरी म्हातारी बोंबलाय तिथेच बसली अजून. नुसती एवढं जवळ करायला येतंय ती. ते बघा, नका ना असं करू. शामराव, कशाला ताणून धरताय तुम्ही? जाऊ द्या ना, शांततेत घ्या ना. कशाला ताणताय एवढं? रमेशराव, का म्हणून या सुहासिनीच्या माथे या नवऱ्याचं सगळं दुःख टाकतंय हो? बाईच्या अंगातली मस्ती बघितली? मस्ती बघितलीत काय? काय झालं आता? हिला मी नांदवायला तयार नाहीये. ही स्वतःच्या नाटकाचं अभिवाचन करते इथं. हिला तुझी खडी सुंदर आहे ना, म्हणून मी शांत बसलोय, लक्षात ठेव. ही आणि हिच्या लेकरांच्या गर्दीत मला माझ्या संसाराचं सुख पण शोधता येत नाही हो. रत्तेन बायनार काय बोलतो रे? अरे तेच संसाराचा सुख शोधता शोधता 3 वेळा पाळणा हलवला ना रे तू. तो पाळणा सुद्धा तुला बघून घाबरत असेल, माळ्यावर जाऊन लपला असेल तो. बोलतोय 2 वर्ष पाळण्याला आराम द्या जरा आता.
माझा पाना वरती लपलाय तरी तुमचा पाना गावभर शोधतोय कधी वापर होईल म्हणून. तुमच्या मागणे फिरतोय तो. हा? लय मोठे शाने आणि एवढ्या मोठे फडफडताय ना. मला सांगा जरा, सकाळ झाल्यावर चहा नाश्ता घेऊन बायको समोर आली पाहिजे की नाही? चहा नको, मला फक्त बायको पाहिजे. ती माझी बेसिक गरज आहे. बाकी काय, मी चहा नाश्ता हॉटेलवरून मागवून घेईन. मला बायको पाहिजे फक्त. अरे ही असली मॅड फॅमिली. मी जातो तिच्या. नाही जाऊ दे. जा तुम्ही. तुम्हाला नाही नांदवायचं ना, मला जा. मी माझी ताई आणि माझी 3 लेकरं आयुष्यभर आईची सेवा करत इथंच राहतो आईच्या घरी. काय हा करते का तू? आणि तू काय छप्पर फोडी काय आमचं घर फोडते तू? तुझे उंदर डवरा ना या घरात. माझ्या बायकोला काय थांबवायचं असतं तुला? माझं दुःख लय जड आहे ना. ताई नको का ते हलकं करायला? तुझं दुःख जड आहे आणि माझं दुःख काय खलबत्त्यात टाकून ठेचू त्याला? अरे ही माझी बायको आहे, ही माझ्या सोबत राहिली पाहिजे ना. बरोबर. ओ श्रमेशराव, काय? ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही, प्रिया, मी, सेतू, आपण असे चौघ मिळून महाबळेश्वरला जाऊ ना 8-10 दिवस. लेकर सासूबाई सांभाळतील ना. चांगलं. म्हणजे तुम्हाला त्या दिवसात तुमच्या संसाराचं सुख शोधता येईल, मला पण माझा उत्कर्ष साधता येईल बुवा. म्हणजे बघा, एक सांगितलं. तुम्हाला एकदा सांगितलं ऐकू येत नाही काय? काय? म्हणजे मी बोललो ना, हिला मला नांदवायचं नाही म्हणजे नाही. अरे हा, जाऊ देत. आणि जेवढंच वाटत असेल ना तर आपण दोघं महाबळेश्वरला जाऊ. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा काय तुम्ही खाली वाकून पायाची बुटाची लेस बांधत होते का हो? पण माय ना, अरे तुम्ही मी महाबळेश्वरला काय करणार आहे? नाही ठीक आहे भाऊजी, तुम्हाला नाही जायचं ना प्रिया बरोबर? ठीक आहे, मी आणि प्रिया जातो. लेकरं तुम्ही दोघं सांभाळा. अगं हे बिंडो, ते लेस बांधत असताना तू खाली काय बसून त्यांच्या बुटाची पॉलिश करत होती का? अरे ए येड, तू आणि मी नवरा बायको आहे ना, आपण महाबळेश्वरला गेलो पाहिजे ना. हा, आपण महाबळेश्वरला जाऊ. जावय बापू, महाबळेश्वर असेल तर मी पण येणार तिथे. काय तिथे कडे तोडायचे आहेत का ढग फोडायचे तुम्हाला? राहणार रे महाबळेश्वर जावाने राहिना तर मी बी असू. तसं पण डॉक्टरांनी सांगितलंय मोकळ्या हवेत जा, हार्टसाठी चांगलं असतं. हार्टचा त्रास आहे तुम्हाला? हा मग लगा एवढ्या बैठका झाल्या म्हणला नाही मला. असं कसं बोलणार? सांगाय पाहिजे होतं लगा, माझ्याकडे कसं उपाय असतो की नाही. आणि उपाय म्हणजे उपायच असतोय. काय 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 करायचं सांगू का? लसणाच्या 4 पाकळ्या घ्यायच्या. 4च घ्यायच्या, 3 बी नाही 5 बी नाही घ्यायच्या. 4 कळलं का? आणि ते कडुलिंबाचा पाला असतो की नाही, त्याची 4 पानं घ्यायची. 4 पानं? 4च घ्यायची, 3 बी नाही 5 बी नाही. वायच उलीस आहे की नाही, धन टाकायचं त्याच्यात. 4 धन कशाला बोंबला टाका की मुठभर त्याच्यात. त्यात काय 3 आणि 5 करायचे. मुठभर टाकायचं चांगलं. व्हायची मुठभर हळद टाकायची. आणि ती चहापत्ती असती की नाही, त्याची पानं ती टाकायची गरम पाण्यात, चांगलं उकळायचं आणि ती गाळून प्यायचं. त्याच्या आईला हार्ट म्हणजे हार्टच होतंय. नुसतं भागच करणार. काहीच होणार नाही परत. करू बघा तुम्ही. माझ्या हार्टचा विचार करणार आहे. श्रमेशराव ऐका की, एवढं दाजी म्हणते तर आपण जाऊ की महाबळेश्वरला. 3-4 दिवस फिरू, मस्त लेकरं आई सांभाळील की. तिकडे गेले की नाही सारखी लेकरांची आठवण काढायची नाही. तर जेवलं असेल की नाही, त्याने सुसू कशी केली असेल, मग ती पुसली असेल की नाही, फुलटू माझ्याकडेच लक्ष द्यायचं. नाही बरं, तुम्ही जावा, मी सांभाळेन, लेकरं सांभाळेन. काय पण बोलते का ग तू? काय अगं, या वयात झेपणार आहे का तुला लेकरं सांभाळायला? आता काय ते काय नाही, मी तुझ्यावर थांबते इथं, लेकरं सांभाळेन. हा, नाहीतरी ती माझ्या अंगावर वाढलीत की नाही, तसंच करू आपण. फायनल का? ठरलंय आता. तुम्ही दोघं जाऊ महाबळेश्वरला, तुम्ही दोघी लेकरं सांभाळा. हा, फायनल. आता ह्याच्यात काय बदलणार? अरे माझ्या काय रे, अरे माझं काहीच झालं नाही ना. अरे माझा कधी तो विचार करा, 4 वर्ष झाले ना लग्नाला रे. नाही शामराव, आता एवढी कळ सुचली, वाईस थांबा. ह्या दोघांनी जाऊन येऊ द्या. हे आले की तुमची बैठक बसू आणि मग बघू तुमचं काय करा. अरे नुसती बैठकच बसवता रे माझी. मी आहे ना तो बैल झालोय ज्याला नुसता सजवून गोठ्यात बांधलेला आहे. त्याला शेतीसाठी बी नाही वापरला आणि शर्यतीसाठी बी नाही वापरला. अरे त्यान म्हणणार लग्न झालंय ना माझं. त्यान म्हणा हे असं झालं, काम ना धाम, नुसता उघडा आंगले घाम. असं बोल. तुम्ही जा. तुम्ही यांची
हिची औषधं द्या, तू औषधं घे, तुम्ही नुसतं तिथे बसा, तू लेकरं सांभाळ. ते जातील महाबळेश्वरला निघून गेले. फिरतो इकडे तिकडे, जातो मरतो मी, माझं काहीच नाही. एक काजोल धावत येताना दिसली नाही रे. काजोल पेक्षा पंच आला तर बघ एखादा. एक गोष्ट चांगली झाली, दोघांना एकच सीट मिळाली. इकडे तिकडे लफडी नाही फिरत राहायची. बरोबर. ते मीटिंग सुरू झाली, रायटर मीटिंग. हा मगाशी सुरू झाली. मग सरांना सांगा मी तुझ्या बरोबर आहे, नाही तर परत लफडी करतील, कुठे गेला म्हणून. माईक चालू आहे. चालू मस्करी केली. सर सर हा सर, मी आणि श्रमेश एकत्रच आहोत, ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत, तर आम्ही एकत्रच मीटिंग जॉईन केली आहे. हां सर. सर एक विषय सुचला होता, ते प्रसाद दादाचं आहे बघा, स्लो मॅन, गतिशील वेगेपूरकर. तर त्याच्यात ना प्रसाद दादा जो आहे त्याला पोलीस पकडतात, एका गुन्हा बघितला आहे त्याने, एक साक्षीदार म्हणून, आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि मग तो ना ते म्हणजे ते जो गुन्हेगार आहे त्याचं चित्र सांगतोय, रेखाचित्र काढायला, त्यात तो स्लो सांगतोय, मध्येच रडतोय, थांबतोय. तर याच्यावर काय होईल काय सर? सर हसले काय? सईडे शांतता आहे, मग रिजेक्ट होईल विषय. पण असं का? कसं आहे, तू विषय सांगितलास आणि मोठे सर असे मिशीत हसले ना की विषय ऍक्सेप्ट होतो. आणि विषय सांगितल्यानंतर समजा इकडे तिकडे बघत राहिले, असे 2-4 वेळा तोंडावर हात फिरवला आणि असा घासला ना स्वतःला की रिजेक्ट विषय. मला माहिती आहे, विचारून घे मला. ऍक्च्युली आता उगाच सांगितला विषय. का? आता मी ना ऑब्झर्व केलंय, मीटिंग सुरू झाली आणि विषय सांगितला ना की रिजेक्टच करतात. मीटिंग लांबली, दिवस संपत आला आणि विषय सांगितला ना लगेच ऍक्सेप्ट करतात. त्यावेळी जो विषय घेऊन येतो ना तो देवदूत असतो त्यांच्यासाठी. ये मालू ये, गरमालयच वाढलाय ना. ये ये देऊ काय, हात देऊ ये. आपलाच डबा आहे काय. काय मालू, आपण ना पुढच्या वेळी एसीचंच तिकीट काढूया. आता काय स्लीपर पण जनरल सारखंच वाटायला लागलंय ना. काय मेला आपला अप्पर बर्थ कुठे. ये दिसला, ये दिसला, ये दिसला. ये आपला आहे, आपलाच आहे. ये सर ये. बसतेस कुठे बसतेस? तुम्ही बसा. थँक्यू. बस ग मालू बस. आई ग आई माझे बाय माझे शालू. काय ग मालू, कोण ग? यांना ओळखलास काय? संजना काकीच्या दिराचे जावई आहेत काय हे? नाही ना, जिप्रेत तसंच दिस. अगं नाही, ते हास्य जत्रेतले चंगू मंगू, ते टीव्हीवर दिसतात नाही, सोनी मराठीवर. हे बाय माझे तेच आहेत ग. बोलायचं काय त्यांच्याशी? नाही, बोलायला तसा काय हरकत नाही आहे, पण मी लय ऐकलंय ते ऍक्टर लोक आहेत ते लय आकडतात, लय माज असतो त्यांना. हा काय माज दाखवण्या इतपत तरी कॉमेडी करतात काय हे? काय रे पोरांनो, ओळखलं आम्ही तुम्हाला. तेच आहे ना तुम्ही कॉमेडी वाले, दत्तू आणि विराज. कशी चालली आहे कॉमेडी? नाही काकू, हेच आहेत ना. दत्तू विराज नाही काकू, पहिलं बरोबर ओळखला तुम्ही, कॉमेडी वाले. दत्तू आणि नाही प्रथमेश, श्रमेश, ते केस कापलेत म्हणून कदाचित ओळख नसेल. गे बाय माझे तेच आहेत, तेच आहेत. ओळखला तुम्हाला. तू तोच ना, इथे काहीतरी ठेवून बोलतोस ते. साधू उसनी आयलो, तोच आहेस
ना तू असा आणि तू तोच आहेस ना रे. कोण? नमस्कार वडक्कम मी अकबर पेटकर. तोच आहेस ना? ओळखलं. हे आजल्याचं करून बोलतो तेच. अजून एक काही त्याचं ते नाही का? आवडतं मला लय आवडतं त्याचं ते. आमचा चौका आलाय भारी आहे. चिंचा चौका नाही ते ची चौका. आम्हाला काय एवढं कळत थँक्यू चांगलं आहे पण चांगलं. थँक्यू नाही. बरं वाटलं. नाही पण ये पोरांनो एक म्हणायला हरकत नाही हा. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात हास्य जत्रेमुळे आम्ही जगलो असं म्हणायला हरकत नाही. खरंच जगलो नाही. थँक्यू. तू कशाला थँक्यू म्हणतोय? तुम्ही थोडे होता तेव्हा. आम्ही बघतो सगळं आम्हाला माहितीये. बायो पोरांनो भंकस करते मालू भंकस करते. सॉरी हा भंकस राग नाही आला. चालू दे काय चालू आहे. राग नाही आला ना. भंकस मध्ये ना आमची खूप भंकस करताय तुम्ही असं मला वाटतं. आणि सगळ्यात मोठी भंकस काय माहितीये? आमची भंकस यांनी आम्हालाच लिहायला सांगितलं. पण काय आहे ना आम्ही आता पोटारती आहोत. आमचे हात दगडाखाली आहेत त्यामुळे ऐकायला लागतं सगळं. माहिती आहे आता तुमचे दगड कोण आहेत ते? माईक बंद आहे ना? बंद आहे. एकदा तुम्ही बसा तुम्ही. आमची मीटिंग चालू आहे. हास्य जत्रेचीच मीटिंग. ते गोटे मोसवा मी आहे. मोठे मामांजी आहेत काय? दाखव. पूस घेऊन बसली आहेत काय? दाखव जरा दाखव. काय बघून हसतोय ग तुझ्याकडे? नाही तुमच्याकडे बघून असं नाही. ते विषय बोलतायत ते तुमचं चालू काय ग मालू? माझ्याकडे बघून हसतो आता. गुदगुल्या झाल्या काय? टायमावर भेटला असता ना मीच घेऊन गेले असते याला उत्सात. हो काकू लग्न नाही झालं ना. हो पण त्यांचं वय 55 आहे. त्यांचं लग्न झालंय. ऐका ना ते सर आहेत आमचे. मीटिंग चालू आहे. नाही चांगलेच बाय. चांगला केस एकदम कोंबडाच काढलाय की असा. तुला नाही तुझं मीटिंग चालू. ये पोरांनो गावी चाललाय? नाही गावी म्हणजे रत्नागिरीला जातोय. आम्हाला इव्हेंट आला एक रत्नागिरीला. तिथे गेस्ट म्हणून बोलवलंय आम्हाला दोघांना. चांगलाय. कामं केली पाहिजेत. चांगलं. भाऊ आहेत काय तुम्ही दोघं? नाही ते प्रथमेश रमेश आहे म्हणून विचारलं. नाही ते काय आहे आम्हाला सगळेच असं बोलतात की तुम्ही भाऊ आहेत का किंवा आम्ही भाऊ नाही. 2009 पासून आम्ही एकत्र काम करतो. एकाच कॉलेजला होतो ना त्यामुळे आमचं ट्युनिंग चांगलं आहे. तर सगळ्यांनाच वाटतं की भाऊच आहेत. वाटत पण नाही तोंडावरून भाऊ नावावरून वाटत. आता बोललात ना भाऊ आहेत विचारते. नाही पण दिसता तुमचं बॉन्डिंग का काय आहे ते दिसतं आम्हाला टीव्हीवर. थँक्यू. चालू दे. पण एक विचारू काय? म्हणजे तुम्ही जे स्किट करता ना त्यात हा जास्त बोलतो आणि तू कमी बोलतोस का रे? म्हणजे हा तुला बोलू देत नाही की तुला ऍक्टिंगच कमी येते? हे बघ बाय मी स्पष्ट बोलणारी बाय. मी काय कोणाला घाबरत नाही. कोणाच्या बापाला घाबरत नाही. बरोबर आहे का? मी आपलं पण कसं आहे स्किटची जशी डिमांड असते ना तसं आम्हाला परफॉर्म करावा लागतो. तो उत्तम कलाकार आहे. मी सांगण्याची गरज नाहीये वेगळी. तुम्हाला जजेस सांगतात बऱ्याच वेळेला ते असं. आणि कसं तो फ्रस्ट्रेट चांगला होतो म्हणून तो फ्रस्ट्रेटिंग साईडला असतो. एवढंच आहे बाकी काय नाही. असे तुमचं वरती आहे ना बर्थ? बसतो ना जरा वेळी ते आता वरती एवढं चाडा. ते मीटिंग पण चालू आहे ना ते थोडं मध्ये तुम्ही. नाही असू दे चांगलंय. कामं केली पाहिजे पोरांनी. तू का रे उभा बस? नाही नको एवढ्या याच्यात चिमटाल तुम्ही मला. कॉमेडी करतोस काय? इथे चांगली करतोस. थांबा ना. काय चालू तुझं? गंमत केली रागवू नको. नाही आनंद चेहऱ्यावर दिसते. बाकी ये परा नाही
बाहेरचे ही कामं करून पैसे जास्त मिळत असतील ना पेमेंट? हा मिळतात, चांगलं मिळतात. चांगलं मिळत. मालू हा यांनी ना बाहेर कामं मिळवलीच पाहिजेत. का ग? दोघांच्या तोंडाकडे बघून वाटतं यांना हास्य जत्रेत सगळ्यांपेक्षा कमी पेमेंट असेल. काकू काय होतं माहितीये, तुम्ही हळू बोलताय पण सगळं डायरेक्ट ऐकू येतंय. ऐकू आलं काय? ऐकू आलं. मग मी थेटच विचारते, काय रे तुमच्या दोघांना हास्य जत्रेत काय कमी पेमेंट आहे काय सगळ्यांपेक्षा? नाही ते सुपारीला जाताय ना, तिकडनं पैसे कमवताय म्हणून विचारलं. नाही म्हणजे कमी आहे काय? आहे थोडं कमीच आहे. बघ बोलले पण ना मी तुला. आम्ही उशिरा जॉईन झालो त्याच्यामुळे जरा थोडी लपडी झाली. बिचारी ग पोर. नाही, राहू दे, राहू दे. एवढं काय नाही. वाईट वाटतं रे, वाईट नाही पाहिजे ना असं. पण सुपाऱ्याचं म्हणाल तर थोडं वेगळंच आहे आमच्याकडे. काय? ज्यांचं सगळ्यात जास्त पेमेंट आहेत ना ते सगळ्यात जास्त सुपाऱ्या मारतात, आणि ज्यांचं सगळ्यात कमी पेमेंट ते कमी सुपाऱ्या, तिथले आम्ही. म्हणजे हे जे सुपाऱ्या सोडतात ना ते आमच्याकडे येतात. म्हणजे जे नाही ते तिथे तुम्ही आहे. येस 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 असंच आहे. म्हणजे उद्या दुसरी नोटबंदी झाली ना तरी आमचं पेमेंट करायला कोणाला प्रॉब्लेम नाही येणार, एवढं कमी घेतो आम्ही. लय कमी नाही. यांची कॉमेडीच कमी असेल म्हणून कमी पेमेंट असेल त्यांना. हो ऐका ना काकू, आता तुम्ही हळू पण बोलत ना, डायरेक्ट बोलताय हो. डायरेक्ट नका बोलू, असं काय नाही. हे वाईट वाटतं, हे रागवू नको. तुम्ही ते हात नका फिरवू. नवीन कट मारलाय. अहो तसं काय नाही, आमचं चांगलं काम आहे, आमचं काम आवडतं त्यांना, म्हणून आम्ही शो मध्ये आहोत. तुम्ही शांत बसा ना. नाही. तुम्ही सर्कॅस्टिकली मान डोलू नका. नाही आवडत असेल तर काय, आवडत असेल तुमची कॉमेडी, पण मग तुमची कॉमेडी आवडते मग तीनच फॉर्मॅट काय आहेत रे तुमचे? मी जे बघितलं, मी बाई स्पष्ट बोलते, मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. तीनच फॉर्मॅट, काय तर तो शेंद्रू, तो सलीम अकबर आणि चीज चौका, तीनच फॉर्मॅट. आता मला सांगा मालू, उद्या जर हे तिन्ही पण फॉर्मॅट बंद झाले तर हास्य जत्रेत असाल काय? असू आम्ही हास्य जत्रेत. वेगळं केलं पाहिजे असं बोल. वेगळं करतो आम्ही. तुम्ही पूर्ण हास्य जत्रा बघता का? जे आवडतात त्यांचे एपिसोड बघता? आम्ही बघतो, सगळ्यांचं बघतो, सगळ्यांचे बघतो. आणि वेगळे वेगळे काय रे, माहितीये तुम्ही काय वेगळं करतात ते? तो गौरवचा मित्र, आंदोलन करणारा कार्यकर्ता, चायवाला, कंगवेवाला, आणि काय आहे, आणि या काही एपिसोड मध्ये तर हा स्किट मध्ये पण नव्हता, हसायला बसवला. माझं प्रीशूट झालं होतं त्या दिवशी, प्रीशूट. आम्हाला काय दिसत नाही, आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोलतो. दिसतं ना, मग रिसेंट एपिसोड काढून बघा. आम्ही नुकताच तो साऊंड रेकॉर्डिंग केलं असं कॅरेक्टर करून. नॉर्मली पण असं बोलतो. नाही बोलत आम्ही. 4 वाक्य होती, कौतुक केलं सगळ्यांनी माझं. त्याच्यानंतर वाक केला होता प्रसाद खांडेकर, माहितीये का? त्याने कौतुक केलेलं बाहेर जाऊन माझं, बोला मस्त केला वाक म्हणून, वेगळा वाटला. बघत जाओ जरा, उगाच चिडायला नका. केलं काय त्याने कौतुक? बघितलं, कापलं बिपलं असेल तर काय माहित नाही, आम्हाला तर काही दिसलं नाही ते. हा वैभव दादा आपलंच कौतुक का कापतो रे, की आपल्याला एडिट करायलाच घेतलंय शो मध्ये? तसं नाही रे, कौतुक तुमचं होणारच रे. कसं असतं ना, जे छोटे छोटे रोल करतात ना त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, सहानुभूती मिळते ना. हो काकी, प्रत्येक रोल छोटा नसतो पण तुमचा असतो. जाऊ दे, तुमचा नसतो काय छोटा रोल? काय चुकीचं बोलले काय? त्यांना वाईट वाटेल. तसं नाही, मी बाय स्पष्ट बोलते, मी काय कोणाच्या बापाला घाबरत. माहितीये बाई, नको बोलू. वाईट वाटतं मला, बाकी काय. आम्हाला पण वाईट वाटतंय, माहितीये का? बोलताय तुम्ही मगाचपासून ते. मी तुमच्या चांगल्यासाठी बोलतो. मला काय वाटतं मालू, मला काय वाटतं, ऍक्च्युअली छोटा होता रोल आपला. मला काय वाटतं ना, हे दोघं ना त्यांना आवडत नसतील म्हणून वागतात. यांचे मागणं मधनं गेले होते, परत आले, काना मागून आले ते म्हणून. कसं नाही, आम्ही सरांना आवडतो काकू, आम्ही सरांना आवडतो. ते म्हणतात आम्हाला तुमची स्टाईल युनिक आहे, तुमचा फ्लेवर वेगळा आहे, असं बोलतात ते. बोललं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. करतातच ते ओपीडी ला बोलतात की तुम्ही सिच्युएशन शिकलं पाहिजे, तुम्ही मिरॅकल कराल बोलतात ऍक्च्युअली ना.
ते बोलतात ओपीडीला बोलले काय रे? तुम्ही मिरॅकल कराल म्हणून. आणि तुम्ही जे बघता ना शूट ते 2 दिवसाचं असतं. त्याच्यानंतर आम्ही असतो नंतरचे 2 दिवस सरांसोबत. क्रिएटिव्ह टीम असते ना 7-8 लेखकांची, त्यात आम्ही दोघे असतो. आमचे इनपुट असतात. आम्ही सतत सरांबरोबर बोलत असतो. सर सांगतात की अरे तुम्ही चांगलं सुचवायला लागलात म्हणून. सर आम्हाला त्यांची कोर टीम बोलतात तुम्ही आता जवळच्या आहात. कोर टीम आहोत आम्ही सरांची. कोर टीम माहितीये मला कोर टीम जवळ आहोत ना. त्यांची कॉमेडीच कमी आहे ग. हो ना कमाल. आता मी चांगला आहे ते बोलते. त्यांचा तो जज नाही तो कोण आहे बाई, त्याचं नाव काय तर काय ते. अगं तो नाही का स्किट नाही आवडलं की चणे खातो तो. प्रसाद दांडेकर. बाई तो नाही बाई बायको सोबत केवढ्या रीला करत असतो बाय. काय ग कोणती हिरोईन नाही करत काय त्याच्या बरोबर रीलला. बायको आणि तोच काय तो मुरडतच नाही पण बायको आहे ना उत्साही आहे. प्रसाद ओकेत ना त्यांच्या चेहऱ्यावरच काही इंटरेस्ट नाही. 1 मिनिट अवेलेबल आहे तसं दाखवायचं बायको. 1 मिनिट. हॅलो सर, ते सध्या आपण क्लिअर करूया. काही वाक्य आर्टिस्टची असतात आणि कंटेनर मधून असतात. उगाच रायटरच्या अंगावर नको ते. हा सर. आणि रिॲक्शन आमच्या जोडीवर येते बऱ्याचदा. काय बोलत होतीस ग? काय नाही बाई ते ह्यांच्या स्किटच्या कमेंट मध्ये काय बोलतो. वा छान. याच्या पुढं कुठं काय बोलतो नाही बोलत. काकू याच्यापेक्षा पण ते जास्त बोलले. तुम्ही कधी बघितलं नसेल. मला येऊन मिठी मारली त्यांनी. कुठे म्हणजे इथे स्टेजवर चौका करतो. तुमच्याच फॉर्मॅटला ना बाकीचं कुठं काय. कौतुकाने मिठी मारतात ना. आमच्या फॉर्मॅटला म्हणजे आमचा फॉर्मॅट नाही. असतात ना लोक. असतात दिसत नाही ना आम्हाला. चिडू नको बाहेर. तुम्ही त्या जिथे हात नका लावू. ऐके कोंबडा काय. हे पाणी हवाय घे पाणी पी. तुम्ही इज्जत काढून थकला असाल. काय माझे आम्ही तुमच्या चांगल्याचं बोलतो बाय. मला काय करायचंय. लोकांना काय चांगल्याचं सांगायला पण नको काय जमाना. कोकणची आहे तुम्ही साधी बोळी माणसं. सर ऐका ना सर, तो शालू मालूचा फॉर्मॅट बंद करूया. काय सुचत नाही त्याच्यात. हा बघतो सुचवतो काहीतरी. नाही पण बाकी चांगलं काम करतात तुम्ही. वाईट काहीच नाही. मला आवडतं. मला आता ती सई नाही. केवढं कौतुक करते या पाम्याच बोलतात ना तुला हास्य जत्रेत. चांगलं करते कौतुक. बोलते ना कधी कधी संकल्पनेला नाव काय या पम्याचं आहे छान आहे वगैरे ऐकते मी. सगळं माहितीये मला. कधी कधी वेगवेगळे काय करतोस तर ते पण नाव असते तुला. याच्याबद्दल बोलताना नाही ऐकलं. शपथ बघितलंच नाही. खरंय म्हणजे दिसलं ते बोलते. काय रे वाकडं आहे काय तुमच्या दोघांचं. काय वाकडं आहे. वाकडं होईल एवढी पण ओळख नाही आमची. कळलं काय. एकमेकांना क्रॉस करताना 15-20 सेकंदाचा जो कालावधी असतो ना त्यात सुद्धा ते माझ्याकडे बघत नाही. एवढं कमी स्पीड बघतात ते. आणि माझं दुर्दैव हे आहे जेव्हा जेव्हा मी चांगलं काम केले ना तेव्हा समोर सोनाली कुलकर्णी बसलेले असतात. त्यांच्यापर्यंत माझं कौतुकच पोहोचत त्यामुळे त्यांना माहित नसेल मी चांगलं काम करते. पाणी पाच ग त्याला. पाणी पाच. बिचारा वायबर झाला. वायबर नाही हो हायपर. काय आहे ते. आणि मला ह्यांच्यासारखी घाणेरडी सवय नाही. पर्सनल मेसेज करा ओ वगैरे ते मी नाही करत असलं का. मी येतो माझं काम करतो आणि जातो. तिथे त्या सोफ्यावर जो बसतो ना 5 वाजता जो चिकटतो तो रात्री 12 वाजता उठतो डायरेक्ट. मध्ये एकदा उठलो तो मागचा कॅमेरामॅन खाली बोलतो. एवढी वाईट वागणूक तुला. तू डायरेक्ट बोलते. आणि तसं नाही रे. तुमच्याबद्दल काळजी वाटते. काय काय गोष्टी तुमच्या लक्षात नाही येत पण आमच्या लक्षात येतात ना म्हणून बोलतो. आम्हाला काय आम्ही इथून तुमच्या एवढ्या गोष्टी लक्षात येतात नाही असं वाटतं की तुम्ही सेटवरच असता की काय. काय नाही मारायची रे तिला हाक. आम्हाला तुम्ही एवढं सांगता ना तुमच्या हास्य जत्रेत ना आम्हाला वाटतं आम्ही तुमच्या घरात आहे काय. बाकी काय तुम्ही घरातल्या सारखंच इज्जत करताय. नाही हो.
चांगल्यासाठी बोलतोय गे बुचला करायची तिला हे गे बुच लाव धर ती गाडी चालू होणार आहे काय माहिती नाही ग कॉमेडी कमीच ग काय पण जेवढी कॉमेडी करणार तेवढीच तर दाखवणार ती स्क्रीनवर आणि काय वेगळा दाखवणार बाकीच्यांचं नाही बाई केवढा मोठा नाव ठेवलाय तर काय विक्रोलीचा शाहरुख खान ते कल्याणची चुलबुली आणि काय फिल्टर पाड्याचा बच्चन पारस मनी कोळीवाड्याची रेखा आणि ती नाही आता आली काना मागून आली न तिकट झाली कोण ग विनोदाचे नवे फंडे काय तर म्हणे एवढं मोठं ग बाई एवढं मग या बिचारांचं काय तुमचे फंडे काय जुने झाले आवडत नाही काय करतील काय नाही बाई तुम्ही जरा ना शांत बसा मीटिंग चालू आहे आमची शांत बसा आता राग येतोय स्पष्ट मी पण स्पष्ट बोलतो कोणाच्या बापाला घाबरत नाही मला राग येतोय आणि मला रडू येतंय तुझ्या चांगल्यासाठी सांगतो वाईट वाटलं असेल ना तर माफ करा पण आम्ही शांत मालू गप ग केवढी बोलली आहेस मागापासून त्याला वाईट नाही वाटणार मग काय होणार आहे हॅलो सर हा सर एक विषय सुचला होता म्हणजे आता प्रवास करतोय ना समजा म्हणजे पशादादा आणि समीर दादा आहे समजा आणि त्यांना 2 म्हातारा भेटले आहेत आणि त्यांच्या कॉमेडीवरून त्यांना बोलतायत तर आणि खूप बोलतायत त्यांना ओळखत नाही कॉमेडीवरून बोलतायत हां सर काय बोलले सर बोलले पशा आणि समीरला कॉमेडीवरून का बोलतील मग तिथे तुम्ही पाहिजे एवढं कन्फर्म बोलले सर हॅलो हा प्राजक्त सगळं मधून बोलतो आहे A to Z सोल्युशन्स हो कुठून प्राजक्त सगळं A to Z सोल्युशन्स मधून बोलतो आहे हो नाही आम्ही विजा काढण्यापासून कविता काढण्यापर्यंत सगळं करतो आय मीन कविता करण्यापासून सगळं करतो आय एम सो सॉरी हो मी तिचा चाहता ओंकार राऊत बोलतोय बोला नाही तिच्यावर प्रेम करणाऱ्यांना ती नाही म्हणत नाही ती त्यांना कामावर ठेवते बोला हो हा तुम्हाला काय हवंय तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सोल्युशन हवंय सांगा तर बिझनेस कुठला करायचा आहे नाही हे सोडून आम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकतो काय अजून आम्हालाच कळलेलं नाही आम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे म्हणूनच तर आम्ही प्राजक्त सगळं असं काढलेलं आहे ना असा बिझनेस काढलेला आहे आम्ही हो आय एम सो सॉरी तुम्ही आम्हाला सांगा ना विजा करू शकतो आम्ही पॅन कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड गुमास्ता सगळं करू शकतो तुम्ही फक्त सांग आय एम सो सॉरी याबद्दल आम्ही काहीच हेल्प करू शकत नाही तुमची हो एनी टाइम बाकी एनी टाइम फोन करा बसा हा जयराम जी की बोला हा अमेरिकेला जायचं ठरला होता त्याच्यासाठी आलो आहे 4 अमेरिका रिटर्न तिकीट देऊन टाका तिकीट काय देऊन टाका लोकल ट्रेन मध्ये चढतोय का आपण अमेरिकेला जायचं आहे ना तुम्हाला बराबर मग आपण का भेटतोय इथे आता मला सांगा कशाला भेटतोय अरे विजाचा इंटरव्ह्यूची रिहर्सल आहे ना आपली तिकीट वगैरे सगळं होणार त्याची काही काळजी करू नका पण महत्वाचं काय आहे विजा त्याशिवाय तुम्ही जाऊच शकणार नाही ना तिकडे आपली रिहर्सल करायचं ठरलं आहे इंटरव्ह्यूची हा तुम्ही सगळी तयारी करून आलेला आहात अरे तयारी मतलब एकदम जोरदार तयारी केली दाखवते तयारी तुम्हाला दाखवतो आहे थांब काय केलंय माझ्या हात बुंटा किती मला हा जो आहे काय करताय अरे तू पडला काय को आहे काय करताय का नका घालू ती नका घालू
अहो नका नाही एक अहो त्यांनी एक आणली आहे, काय करताय? दुसरं पण आहा दुसरी पण आहे. बर काय आम्ही जो आहे सगळ्या तयारी खेळेला आहे. मजनाब आहे, शंभू प्रसाद रामप्रसाद चौबे आहे. समझी मी उसका बड़का भाई आहे लंबू प्रसाद जी. म्हणजे राम प्रसाद चौबे है जी. आम्ही जो आहा याच्या बेबी आहा दुलारिया लंबू प्रसाद चौबा आम्ही जो आहे हम तो बुधिया है आणि आम्ही जो आहे हे जो शंभू प्रसाद जो आहे ना ताज एकतर लगानच्या इंग्लिश कॅरेक्टरचं जे चुकीचं बेरिंग पकडलंय तुम्ही ते सोडा. नॉर्मल राहा तुमच्यासारखं. हे काढा आधी हा बावळटपणा, हे काढा सगळं, काढा ते. नाही नको आहे ते आपल्याला, नाही चालत हा बावळटपणा. आधी सगळं बुबू आधी ठेवा तिकडे. बुबू घेऊन जाणार तिकडे तुम्ही इंटरव्ह्यूला. काहीतरी आपलं बालिश करताय तुम्ही असं नका करू. हा बावळटपणा केला तर विजा रिजेक्ट होईल तुमचा. मग जरा सिरियसली राहा. अरे नॉर्मल माणसासारखं वागा ना. तुम्ही जसे आहात तसं जायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. कळलं का? मला पहिलं तुम्ही सांगा तुम्हाला अमेरिकेत का जायचंय? मला अमेरिका विकत घ्यायचा आहे. तुला काय करायचं आहे? या रिजेक्ट झाला विजा. अमेरिका विकत घ्यायचा. अरे मला वाटलं केवढा गादी चांगला बटवला आहे इकडे. नका ना, हा नका. हे ह्यांना का घेऊन जाताय तुम्ही? अरे बडे भैया जरा चुप बैठो ना यार. काय झालं? अमेरिका विकत घ्यायचा असं नका म्हणू. म्हणजे काय कॅन्सल होईल ना विजा? असं नका करू. त्यांना सांगा तुम्हाला अमेरिकेचा विजा हवाय की नाही. हाय दया आम्हाला कळले पाहिजे आहे अमेरिकेचा विजा. आमच्याकडे जो आहे बिहारचा शंभू प्रसाद आहे. अहो अमेरिकेचा विजा म्हणजे विजा नावाचा कोण नाहीये अमेरिकेत. अमेरिकेचा विजा म्हणजे अमेरिकेची परमिशन, त्यांची परमिशन. त्याचं कशाला परमिशन पाहिजे आहे आम्हाला? आमचे जो बाबूजी आहे त्यांना आम्ही पूछलं आहे बाबूजी आम्ही जाबो का? ते बोलले जावा. पुरे 300 रुपये दिला आहे अमेरिकेमध्ये खर्च करायला. हा जो घुंगट मध्ये सह्याद्री आहे ना त्याला गप्प करा. काय बोलते ही बाई? अरे नाही काढा तो. आता दाखवला तुम्ही चेहरा, आता काय बंद करताय? काय कोण आहे तुमचे बाबूजी? कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे? नाही ना. मग नाही चालणार त्यांची परमिशन. त्या सरकारची परमिशन लागते तिकडे जाण्यासाठी. कळलं का तुम्हाला? त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही, मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा. नाही आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे. असा डायरेक्ट आला आहे. हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय? त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही, मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा. नाही आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे. असा डायरेक्ट आला आहे. हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय? बिहारी आहेत ना ते. काय लावलंय? अरे आमचे बडे भैया जे आहेत ते नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून कामाला आहेत. झापजी आमचे बाकीचे 3 भाऊ इथे आहेत, पण बडे भैया तिकडे नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून लागले आहेत. हे तिकडे गेले. आमचा जो दादाचा सगळा उलटाच आहे. लहानपणापासून तो आउट ऑफ बॉक्स आहे. माहितीये बडे भैया बोलतो आहे तो एकदम बरोबर बोलतो आहे. काय बरोबर आहे? आम्ही मुंबईत आला आम्हाला परमिशन नाही लागला. अरे मुंबई भारतात आहे ना. भारतात कसली परमिशन? त्या दुसऱ्या देशात जायचं असेल तर परमिशन लागते, आणि त्यांना पण आपल्या देशात यायचं असेल तरीही परमिशन लागते. अरे नाही असा आम्ही नेपाळला जातो आहे तर आम्ही फक्त पासपोर्ट घेऊन जातो आहे. नेपाळ हे मित्र राष्ट्र आहे आपलं, म्हणून तिकडे नाही लागत विजा. चालतो. कळलंय का? मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. तर आधी सुरुवातीला आपली बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट पाहिजे. आता आपल्याला इंग्लिश लँग्वेज नीट जमत नाही आहे तर बॉडी लँग्वेज कुठे शिकायची? बॉडी लँग्वेज म्हणजे भाषा नाहीये वहिनी. बॉडी लँग्वेज म्हणजे हे आपलं शारीरिक हालचाली. आपली ज्या शारीरिक हालचाली असतात. शारीरिक हालचाल मतलब बॉडी लँग्वेज. तो तर आमचं चांगला आहे. एकदम आम्ही तरबेज आहे त्या बॉडी लँग्वेज मध्ये. दुलारी भाभी हे आपल्याला बॉडी लँग्वेज दाखवायची का? हे बघा आमच्या बॉडी लँग्वेज तुम्हाला दाखवतो. हे काय चाललंय? हे नका करू. थांबा जरा. यांना थांबायला सांगा. यांना थांबायला सांगा.
काय डान्स करायला जाताय तिकडे तुम्ही? नाही चांगलं वाटलं आमचं बॉडी लँग्वेज. अरे बॉडी लँग्वेज म्हणजे डान्स नाही ग, बॉडी लँग्वेज यार. बॉडी लँग्वेज असं बॉडी लँग्वेज अशी पाहिजे ना, बॉडी लँग्वेज. तसा पण जमतो आहे ना. अरे नका रे करू. अरे थांब अगे ए बाई थांब. अरे ह्यांना थांबवा ना, थांबवा दे. अरे ताट लँग्वेज पण दाखवली आहे ना. अरे डान्स म्हणजे बॉडी लँग्वेज नाही हो. बॉडी थांबा जरा. बॉडी लँग्वेज म्हणजे आपण कसं वावरतो, कसे उभे राहतो, कसे चालतो, ह्याला बॉडी लँग्वेज. अरे बाबू चालण्याचं तर बोलूच नको. आमची बुद्धिया जेव्हा चालते आहे, भाभी जेव्हा चालते आहे, असे अटक मटक चवली चटक एकदम कोणाचं नजर हटत नाही माहिती आहे. थांबा. पहिला प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात, तुम्ही कुठे राहणार आहात? आता बघू 11 महिन्याच्या भाड्यावर जो कोणी देईल तिथे राहून जाऊ. पण आमचा डिपॉझिट जो एकदम कमी आहे, दलाल म्हणून एकच भाडा देणार आहात. अरे पागलात का तुम्ही? 15 दिवसासाठी चाललाय तुम्ही, 11 महिने कुठे राहणार आहात? ए कोण बोला 15 दिवसांसाठी चाललो आहे? आम्ही तर तिकडे बिझनेस वाढवायला चाललो आहे. इथला जो आमचा पाणीपुरीचा ठेला आहे तो आम्हाला आता एक्सपांड करायचा आहे. आम्ही तिकडे जाऊन पाणीपुरीचा धंदा करणार आहे. असं जिकडे मोकळी जागा मिळेल तिकडे ठेला टाकणार आणि पाणीपुरी विकणार आहे. अरे असं नसतं हो, मी तर तिकडे जाणार आहे. असा 2 बिल्डिंग घेणार आहे. एक मध्ये डे करणार आहे, एक मध्ये नाईट करणार आहे. आणि सकाळी 4:30 वाजता गाडी पण धुणार आहे. अरे काय पागल झालात का? आणि हे जर सगळा सेट झाला मग लल्लनला बोलव ना, तिकडे रिक्षा टाकून देणार लल्लनला. आणि पानचा ठेला पण टाकणार. अरे थांबा, पानचा ठेला टाकताय? अरे अमेरिका आहे, मुंबई वाटली का तुम्हाला? इथे तिकडे तसं नसतं. इथे निदान लोक समजून तरी घेतात. गरीब आहे, पानचा ठेला टाकलाय बाबा, गरीबाचं पोट भरतंय, चालू द्या असं तरी होतं. पण तिकडे नाही चालत तसं. लॉज आहेत तिकडे, कायदे कानून आहेत तिकडे, परमिशन घ्यावी लागते सगळ्याची. कळलंय का तुम्हाला? तुम्ही कुठे जाताय तुम्हाला लक्षात येत आहे का? म्हणजे तिथे असा धंदा करता येणार नाही? कसा करता येईल तुम्हाला धंदा? टुरिस्ट विजावर जाताय तुम्ही. टुरिस्ट विजा पित्री. अरे थोडा टेबलाचा खालून असा देऊन काहीतरी होणार काय का? अरे नहीं बड़े भैया, हम नहीं जाएंगे. अपन हम लोग इधर ही रह जाएंगे. अपना मुंबई जाना एकदम मस्त आहे, एकदम असा एकदम मैया जैसा आहे. जो कोणी येतो ना त्याला ठेवून घेतो आहे, खायला प्यायला देतो. आमचे भाऊजी आहे ना, नुसता एक ठेला घेऊन आले होते. आता आमचा एवढा मोठा बिझनेस झाला आहे. आपण नको जाऊया तिकडे, आपला मुंबईत मस्त आहे. इथे 10-20 ठेला करून टाकूया. अरे बाबा नको नको नको. आधीच खूप ठेले आहेत तुमचे इथे मुंबईत. जे 10चे 20 आहेत ना, ते उरलेले 10 आहेत ना, तुमच्या गावी करा ना. मान्य आहे मुंबई सारखी जागा नाही, मान्य आहे. पण आता मुंबईत जागा नाही, त्याचं काय करायचं मला सांगा. नका असं करू. मुंबई स्वप्नांची नगरी आहे ना, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करते. मग तशीच नगरी तुमच्या गावी तयार करा ना. प्रत्येक राज्यात, प्रत्येक स्टेटमध्ये अशी एक मुंबई तयार झाली तर देश केवढा ग्रो होईल, देशाची केवढी प्रगती होईल. लक्षात येत आहे का तुमच्या? तिकडे जाऊन करा ना हे सगळं. कशाला इथे वाढवताय? बड़े भैया बराबर बात कर रहे. हाँ, हमारे गांव में जाके सब बढ़ाते. प्रथा मी काय बोलतो आहे, तुम्ही अमेरिकेचा एवढा केला आहे तर जरासा करून टाका ना. जरासा करून टाका. तुम्ही आम्हाला जो आहे ना, मला जाऊन तो ऐरा गैरा धबधबा आहे ना, तिथे आंघोळ करायची आहे. ऐरा गैरा धबधबा? हा काय चाळीतला नळ आहे तुझ्या, तिकडे जाऊन आंघोळ करतोयस ते? ऐरा गैरा नायगरा फॉल्स आहे तो, आणि मुळात तो कॅनडात आहे रे, तो नाही आहे रे अमेरिका. तुम्हाला अमेरिकेची माहिती आहे का? हे दे बाबूजी, आम्हाला जो आहे ना तिथे ते विमानाने 2 पडलेल्या बिल्डिंगी पण बघायच्या आहे. चला नको, ते काहीतरी बघायचंय तुम्हाला. थांबा जरा. काहीतरी आपलं बाबूजी, आमच्या नातेवाईक आहे, त्याची हस्ती आहे ना, तिकडच्या नदीमध्ये विसर्जित करायच्या. अरे आपल्यासारखं नसतो काकू तिकडे. नका असं काहीतरी करू. बाकीचा जाबू दे. तो दांडा पकडून डान्स करतात तो. निघा आधी. चला, चालते वा. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी. अगं बाई, अरे देवा, मी पण ना ऐक गाण्यात इतकी रमते ना.
रविवारी सकाळी शिकेकाईनी शॉवर खाली न्हाण्याची गंमत काही वेगळीच असते. थांब ना, माझं वाक्य घेऊ दे ना जरा, थांब. न्हाऊन कोण आलोय? मी आलोय ना, माझं वाक्य घेऊ दे ना जरा. सॉरी. आणि काय आहे का तुझं हे? बाथरूम मध्ये एक साबण नाही तुझा नवीन? नवीन साबण कशाला हवाय? जो आहे तो संपवा आधी. सिम कार्ड एवढा साबण आहे, एवढासा. चोळता चोळता गायब झाला कुठेतरी बॉडीवरच. राहू द्या, हे मी काटकसर करते ना, मी म्हणून चाललाय संसार छान. हो माहितीये काटकसर तुझी, मला माहितीये. माहितीये. हो, पाण्याच्या ऐवजी ना 1.5 लिटर तेल टाकलंस परवा वापरलेलं झाडांना. तुम्हाला कसं कळलं? 2 दिवसांनी गुलाबाला भजीचा वास येत होता. जरा ना रविवारचा दिवस आहे, मला गाणी ऐकू दे ग छान. ऐका. गंध कोशी वा वा. खरे पंडित भीमसेन जोशी म्हणजे ना, हा कमाल. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं आहे हे. माहितीये, मी असं जनरल बोलले पंडित भीमसेन जोशी, वा कमाल. पण हे सुरू असताना कशाला बोललीस? हे सुरू असताना पण पंडित भीमसेन जोशी कमाल असू शकतात ना. हो मग झालं तर. हे म्हणजे असं झालं की नवरा असताना बॉयफ्रेंडचा विचार पण नाही करायचा. काय हिचं करायचं? चला, झाली मेथी निवडू. निवडून नाही ग, गोळा करून झाली. गोळा करून झाली मेथी. चालू आहे. आज काय भाजी कुठली? मेथी मलाई पंटर. पंटर नाही ग, मटर असतं ते. काय आज खायला मिळणार आहे? मेथी मलाई मटर अशी भाजी आहे. तेच ते. बरं ऐक ईशा, बोला. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुला माहेरची आठवण येत होती, म्हणून मी तुझं केलेलं सांत्वन उठलं का? म्हणजे मुलगा उठला का आपला? ओंकार कुठे आहे? कसं बोलता माझ्या पोराला नेहमी? अरे त्या उठला का? उठलाय ते हे खेळतोय काय ते व्हिडिओ गेम खेळतोय ते. असं व्हिडिओ गेम तर व्हिडिओ गेम. ए संडेला कोणतरी आलंच पाहिजे. कोण आता आलंय? लॅटर आहे. अरे ओंकार ओंकार ओंकार. एक मिनिट काय? कोण? तुम्ही कोण आहात? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? माझ्या घरात का घुसलात? अरे ओंकार चौगुले ए चौकरा इधर में ही रहते हैं ना. हो हो, ओंकार चौगुले माझाच मुलगा आहे. पण काय हे काय बोलताय तुम्ही? 1.5 लाख रुपया निकाल. कॉमेडी करते हैं. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? हे काय आहे सगळं? तुम्हारा चौकरा घर में है क्या? आहे ना, व्हिडिओ गेम खेळतोय. आप भी बोलाव. बोलवते ना मग, एवढं काय? बोलव. ए सावते अण्णा. अयो सावते अण्णा, तुम वो बुलबुल पान टपरी पे रोज शाम को 7 बजे पान खाने को आता है ना? अरे वो दीपाली बार के बाजू में, डावे बाजू में है ना, बुलबुल पान टपरी आता है ना? अयो अम्मा, तुमने कैसे पहचाना? देखा है मैंने, कितनी बार देखा है. तुमको पान में किमाम ज्यादा लगता है ना? इकडे ये. हे तुला कसं माहिती त्याला किमाम बिमाम आवडतो ते? येता जाता नजरेस पडतं असं, म्हणजे आपण कधीतरी असं रेंगाळतो ना ते. हे रेंगाळणं बंद कर जरा आता. रेंगाळणंच वाढलंय तुझं. परवा सोसायटीच्या समोर खड्डा खडत होते JCBनी, 3.5 तास रेंगाळलीस. काय मिळालं त्या खड्ड्यातून तुला? काय दिसतं काय? आलं तो का टाइमपास येल्ल नाही. शेट्टी अन्ना का पैसा होना. अभी क्या अभी है. हो अभी क्या अभी होना. हमका क्या है, हमका अंश है वो वीडियो. हम उसको उठाओ नहीं तो बोलो, उसको जिंदगी बोलो, उठा देते हैं. नहीं हम ओंक्या बाहेर ये. ओंक्या काय बाबा तुमचा सकाळ सकाळ आहे ना, अरे, लाज देऊ नका ना. क्या अरे सोड सॉरी काय झालंय? काय ओंकार 1.5 लाख रुपया निकाल. अरे कुठले पैसे? कुठले 1.5 लाख रुपये? अण्णा कसले पैसे? काय लेगा उठले पैसे? ऐसा नाडगा हाने गाने तेऱ्या.
मुंबईत जसं छोटा काश्मीर आहे तसं चेन्नईला छोटा सातारा आहे. नाही थांबा ना बाबा जरा तुम्ही जरा थांबा ना. त्याची भाषा बघ ना कशी. हो माहिती सुनो अण्णा मैंने सेठी का सब पैसा दे दिया पहले का सब हिसाब क्लियर किया मैंने. इसका ना किडनी का मैंने खोटा हे करके बाबा सांग. लाज नाही वाटत तुला माझे कसं व्हावं. ते महत्वाचं आहे का आता. मैं सब पैसा दे दिया. कौन सा पैसा अण्णा. तेरी आइटम है ना कोमला, उसने अन्ना से 1.5 लाख रुपया लिया. कोमल ने क्या कोमल म्हणजे आपली कोमल. हो आपली कोमल. कोण कोमल. असं काय करता आपली कोमल. ती नाही का म्हणजे तू त्या बार मध्ये नृत्य करणाऱ्या कोमलच्या मागे लागलोस परत. का लागलास त्याच्या मागे. का लागलास. उसको काम करा बाबा ओंकारा. वो कोमला अन्ना से 1.5 लाख रुपया लिया. वो बोली अन्ना को सल्या और टकलिया उनका मैटर खत्म करने के लिए पैसे लिया. और फिर से बोली कि 4 दिन में अगर पैसे नहीं दिया तो लेने का ओंकार से पैसे. तिने बायने बाट तोड़ तू पैसे देने से तुला ठोकी काढसो. बेने को लय मारो बेने को. ओंक्या किती पैसे आहेत. 1.5 लाख रुपये आहेत बाबा. फक्त 1.5 लाख आहेत. हो त्यांना सांग मी 2 लाख देतो पण साऊथ इंडियन बेरिंग आवरा. अरे बाबा बाबा क्या बात करते हैं. नाही कुछ नहीं बात करते बाबा. कुछ नहीं बात करते. मी देतो बाबा ऐका बाबा इथे बसा. बाबा तू कोमलच्या मागे का लागतोस. माझा ऐका. आयुष्याची वाट लागली त्या कोमलनी. टीव्ही विकला म्हणजे किडनी विकायला गेला. आठवत नाही करे तुला. बाबा हे बघा तिला गरज असणार बाबा. तिला गरज असणार म्हणून तिने घेतली असणार. नाही तर ती असं नाही करत बाबा. खरं आई शपथ मला सगळं सांगून करते. ह्या वेळेला तिने सांगितलं का नाही मला कळत नाहीये. अरे पण मला एक कळत नाही. तिसऱ्याचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण का पैसे द्यायचे बाळा. का द्यायचे बाबा. आपण नाही द्यायचं पण कोण देणार बाबा. बाबा कोमल खूप गोड आहे हो बाबा. खूप गोड आहे बाबा. ती एवढी साधी आहे ना बिचारी. तिला कोणी फसवतो बाबा. सिरियसली कोणी. आई तुझ्या सुनेला तू मदत नाही करणार आई. अशी कशी मदत नाही करणार. असं कसं बोलू शकतोस. माझ्या सुनेला मी मदत करणार. मी माझा चपला हार पण देणार आहे. कधी ठरलं हे लग्न. हे लग्न कधी ठरलं बाबा. हे लग्न कधी ठरलं. बाबाला माहित नाही हे लग्न कधी ठरलं. बाबा लग्न नाहीये. बाबा लग्न नाहीये. मी एका शोषित स्त्रीला मी मूळ प्रवाहात आणायचा प्रयत्न करतोय बाबा. कळलंय का तुम्हाला. नाही बाबा. तुम्ही त्याच्या मागे का लागलास मला. तुम्ही शांत व्हा. तुम्ही बसा. तुम्ही हळू आणि चिडचिड करू नका. तुम्ही बसा. चिडचिड करू नका. तुम्ही स्वतःला पण न कन्व्हिन्स होणारे साऊथ इंडियन. तुम्ही पण. अरे काय नाही सॉरी भाऊजी बसा ना. बस सॉरी बसा. तुम बैठो. तुम ऐसा मस्त बैठो. आराम से बैठो. तुम कुछ लेगा. तुम पौवा मारेगा. पोहा काय विचारतेय. कांदे पोहा. अरे मराठीत पोहा हिंदीत पोहा असं होत नाही ट्रान्सलेशन. पोहा म्हणजे हे झालं. वही पोहा नहीं. कांदा पोहा उपमा शीरा ऐसा कुछ खाएगा. इडले वो जमता ही नहीं है. मैं हमेशा ना ट्राय करता है. मैं वो रात्र भर भिजवता है. सुबह ऐसा टम फूकता भी है बुड़बुड़े आके. ऐसा लगता है आज इडली अच्छा बनेगा लेकिन नहीं जमता है. वो 7 छिट्टी का तो उतना तो मुझे पता है 7 छिट्टी देने का. लेकिन वो ऐसे लिबली भी ऐसा ही बनता है. ऐसा बनता ही नहीं है. आई हमरा का इसको ना घर का कोई मालूम नहीं है. तुम्ही शांत. बाहर का सब वो बुड़बुड़ करके ऐसा वो स्मोक भी वो सब मालूम है इसको. घर का चाय कैसा बनाने का वो नहीं मालूम है. इडली का ऐसा कैसा पूट फूकने का वो नहीं मालूम है. शांत. घरातला काहीतरी माहित आहे का तुला. शांत व्हा तुम्ही. थांबा ना जरा. थोडं पेशन्स ठेवा ना. काय चाललंय तुमचं मला कळत नाहीये. त्या नाकावर जो जटायू आहे ना तुमच्या त्याला शांत करा. अरे भोया आहेत रे शांत करा. तिच्या मागे का लागलास. तिच्या मागे का लागलास कोमलच्या रे. घरदार विकायची पाळी आली ना. बाबा ती तशी चांगली आहे ना बाबा. बाबा ती खूप गोड. तुम्हाला माहितीये बाबा तिचं मन आणि त्या शाळेतली पतला मलाई असं बाजूबाजूला ठेवलं ना तर कळणार पण नाही तिचं मन कुठलं आणि पतला मलाई कुठली.
एवढी हळवी आहे ती बाबा. कुठे भेट कुठे झाली पतला मलाईशी? शेट्टीच्या वैशाली बार मध्ये. वैशाली बार? हा. कुठला वैशाली बार? तुम्हाला वैशाली बार नाही माहिती? इसको तुम्हाला का सांगते यांना वैशाली बार पण नाही माहिती. वैशाली बार आपण स्टेशनच्या दिशेने निघालो की तसा कोपऱ्यावर आहे ना, असा इथे उजवीकडे बार, तो पायल बार आहे, तो तिवारीचा तो नाही. पण मग तिथे असं एक गट्ट्या आहे मोठं, ते असं ओलांडून गेलं ना की मग एक बारीक बोळकांड आहे, त्यातनं ना असं 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 जावं लागतं. आणि मग असं पूर्ण गेलं की तिथे डाव्या हाताला असं आहे ना तो वैशाली बार. असं कसं आठवत नाही तुम्हाला? बॉइल्ड एग वाला आहे बाहेर, तो चना मसालावाला. अहो पोलिसांची रेड पडल्यावर तिथे एक असा पळून जायला भुयारी मार्ग आहे ना, चोर. अरे या बाईला भुयारी मार्ग सुद्धा माहिती आहे. अरे एवढं कसं माहिती का तुला? येता जाता नजरेच पडत. अरे पण येता जाता जिथे असं जावं लागतं त्या रस्त्यात का जातेस तू? तो रस्ता का लागतो तुझ्या आयुष्यात? शॉर्टकट आहे म्हणून मी मध्ये मध्ये जाते. बॉइल्ड एग विकणारा रस्ता टाळायचा, आपण वेगळीकडून जायचं. एवढं कळत नाही का तुला? बाबा शांत. चिडू नका ना, सॉरी. शांत बाबा, शांत बा. तुम्ही शांत बा. श्वास. तू मला सांग, तू त्या कोमलच्या भानगडीत कधीपासून पडलास? बाबा तुझं वय आहे बार मध्ये जायचं मला सांग. नाही बाबा, मी असं बार मध्ये म्हणून नाही गेलो बाबा. बाबा मी एकदाच गेलो होतो बार मध्ये. माझ्या कॉलेजचा प्रबंध होता ना, शोषित स्त्रियांचं आयुष्य कसं असतं असा मला तो प्रबंध लिहायचा होता, म्हणून मी ते बारबालांचे इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो बाबा. अरे ओंक्या, पण तू कॉमर्सला आहेस ना, हा कुठला प्रबंध लिहितोयस तू? कॉमर्सला कुठून आला हा प्रबंध? तुम्हाला कसलं कौतुकच नाही, एवढा चौफेर अभ्यास करतोय ना. तू बोल रे, तू ऐकू नको, तू बोल. काय झालं? काय झालं माहितीये का, मी त्या कोमलचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि तिचा इंटरव्ह्यू ऐकता ऐकता मी रडायला लागलो आई. आणि मग ती पण रडत रडत माझ्या खांद्यावर पडली आणि मी तिच्याच प्रेमात पडलो. कोण नाही बिचारीला आई. बिचारी एकटी आहे आई. आपल्याला मदत करावी लागली. इधर क्या हमको नजदीक से स्किट देखने के लिए बुलाया क्या? इस हम सोफे पे बैठ के स्किट देखते हैं. सॉरी. अरे अन्ना, मुझे कुछ तो दे दो. एक तो पैसा दे दो, नहीं तो स्किट में मध्य मध्य वाक्य तो दे दो. रुको ना यार, फैमिली मैटर चल रहा है. रुको ना यार. मैं पैसा देता है, आप डरो मत अन्ना. बाबा खिशातनं पटकन 1.5 लाख रुपये काढा आणि द्या. अरे तो काय रूमाला है पटकन द्यायला? 1.5 लाख रुपए नहीं है रे. देखो हमरे को 1.5 लाख नहीं है, स्पष्ट बोलता है. पैसा नहीं है वंकार. अगर तुम पैसा नहीं देते ना, तुम्हारे बाप इसको हम गिरवी रखते हैं. अरे गिरवी रखे. मला कशाला? चल. मी तिकडे येऊन काय करू? वेटर का काम करेगा. वेटरचं काम करणार मी. एमएच्या इंडस्ट्रीत मी जनरल मॅनेजर आहे, मी वेटरचं काम करणार. करा ना बाबा, करा ना. काय बोलतोय हा? अगे करा ना, काय प्रॉब्लेम आहे बाबा. मी केलं असतं, पण आपल्या घराण्यात अशी बार मध्ये जायची पद्धत नाही ना. मी घराण्याचं नाहीये. मी कोण घराण्याचा वॉचमन आहे? बाहेर बसलोय खुर्चीवर. नाही बाबा, मी घराण्याचाच आहे मी. हो बाबा, पण मला काय वेगळी ट्रीटमेंट देता? बाबा मी जर वेटर म्हणून गेलो तर पैशाची जमा कोण करणार मला सांगा. बरोबर, मी करणार ना. काही प्रॉब्लेम नाहीये. तिकडे कोमलची खूप वट आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. कोमलचे सासरे बुवा म्हणून लय मान मिळेल बाबांना, खूप मान. आणि तुम्हाला रात्री एक्स्ट्रा बिर्याणी किंवा ते रायता बिता पापड वगैरे लागला ना, कोमल आणून देईल ना तुम्हाला. शेवटी एकदम एका पापडासाठी आणि रायतासाठी मी तिकडे जाऊ? ह्याची अक्कल बघ. बापाला वेटर म्हणून पाठवतोय, बापाला वेटर म्हणून पाठवतोय तुझा लेख. काय चुकीचं बोलतोय तू? काय हरकत आहे 4-5 दिवस जा ना वेटर म्हणून. काय बोलतेस तू? मला ना असं इमॅजिन होतंय तुम्ही एकदम मस्त वेटर कराल. म्हणजे फक्त तुमचा स्वभाव मला माहितीये म्हणून सांगते, 4-5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. वेटर म्हणून काम करताना असं पटकन कस्टमरनी कधी ए टाकल्या क्या रे? ये मेरे नहीं तुमका नहीं. ये 4 भिंती में टकलिया एक ही है. मैं 4.5 लाख खर्चा किया, फिर भी टकलिया मैं ही है. देखो, तो असं पटकन कोणी ओरडलं ना की ए टाकल्या मसाला बाबडला ना, चिडायचं नाही. हा, तुम्ही चिडचिड खूप करता, चिडायचं नाही. शांतपणे मान खाली घालून आपलं पापड द्यायचं काम करायचं. बरं, बिअरची वगैरे ऑर्डर आली ना, तर बिअरची बॉटल आधी टेम्परेचर चेक करायला द्यायची. कशी असं
नाही असं नाही. कसं चेक करायचं? असं चेक करायचं. आणि मग समजा चेक न करता तुम्ही उघडलात ना, तुमच्या पगारात ना कापलं जाईल मग पैसे. मग चेक केल्यानंतर ते ओके म्हणाले ना, तर मग असा ग्लास उचलायचा आणि थोडासा तिरका करून हळू ग्लास भर ओतायचा. काठोकाठ एकदम. आणि सरळ असं ठेवून असं होतलं ना, सगळा फेस बाहेर येईल. नवख्यात कळेल मग प्रॉब्लेम होईल. अरे हे सगळं तुला कसं माहिती? येता जाता नजरेस पडतो. अरे तुझा जो रस्ता आहे तो येता जाता लागतो, तो बाहेरून गेला पाहिजे. बाहेरच्या मधून कसा जातो तो? येता जाता. अरे ये असं कसं बघशील तू? चिडचिड करू नका. आता जायचंय ना. नाटक लगाया, दिमाग का दही कर दिया, खोपड़ी खोल देगा एक एक का. दिमाग खराब कर दिया. दलिंदर बिंडो का ये तो एक गाना पट्टा में ऐसे नहीं देते. ये हम तुम्हारा लैपटॉप लेके जा रहे हैं. ऑफिस लॅपटॉप आहे. अरे महत्वाचं काम आहे ऑफिस. अरे ऑफिसचं पीपीटी आहे यार. चोपा बैठ मारेगा. ऑफिस मी नाही देणार. नहीं पैसा दे तो जूता ले लो. अरे काय बोलतो यार माणूस? पैसा दे तो लॅपटॉप ले लो. ऑफिसचं पीपीटी आहे. ऐक माझं, माझी नोकरी जाईल. लॅपटॉप लॅपटॉप दे रे. ईशा थांब. हे कोयता. ईशा थांब. ईशा फाइनल पूछ रहा है मैं, तुम लैपटॉप लेके जा रहे? हाँ लेके जाते है. ईशा थांब. कोयता मध्ये पडायचं नाही आता. आता ते आहेत आणि मी आहे. सिरियस राजू, फाइनल पूछता है, लैपटॉप लेके जा रहे? लेके जाता है. ईशा आई ईशा आई काय करतेस? ईशा चार्जर कोण तुझा बाप घेऊन जाणार? चार्जर शिवाय किती वेळ लॅपटॉप चालवणार आहात? मूर्ख बावळट. बिंडोक बिंडोक बिंडोक. पासवर्ड आहे बिंडोक. पासवर्ड नसेल तर ओपन कसा करणार? दिगा. नको नाही 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 नको रडू. रसा नको रडू ना. इशू कशाला एवढा इशू करतेस मला कळत नाही. नको हे घे, हे तू टिश्यू घे. नको रडूस प्लीज प्लीज नको रडूस. तू इथे ये. अगं हो प्रिया हो तू थांब ना. काय करताय तुम्ही? नका ना रडू. तुम्ही का रडताय मला कळत नाही. आपल्या हातात आहे का सगळं आता? अरे काय करणार? येस हॅलो. या नो प्रॉब्लेम. येस हो मी मेल केलेला आहे. येस मेल हो मी केलेला आहे. प्लीज डू द नीडफुल. या ओके चल थँक्यू. येस हॅव अ गुड डे. येस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस गुड मॉर्निंग. मिस ईशा, मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तयार करायला सांगितले होते, ते तयार आहेत? गुड. मला ते लगेच पाठवा. आणि मिस रसिका, आपले सनी डेव्हलपर्सचं टेंडर भरायचं आहे आज, राईट? येस मला ते दुपारपर्यंत मिळायला हवं. आणि मिस प्रिया, प्लीज मीट मी इन द कॅबिन, राईट? आपल्याला आजचा दिवस शेड्यूल करायचा आहे. आणि मिस्टर ओंकार, आपलं पॉवर. मिस्टर ओंकार, व्हॉट आर यू डुईंग हिअर? तुम्ही इथे काय करताय? तुमचं आज आपल्या वेगळ्या ब्रँचमध्ये जॉईनिंग होतं ना? येस सर. तुम्हाला ट्रान्सफर लेटर दिलं होतं मी. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तिथे असणं अपेक्षित आहे आज. हा सर, पण मग इथे काय करताय? नाही सर, माझ्या काही पर्सनल बिलॉंगिंग्स राहिल्या होत्या ऑफिसमध्ये. अच्छा ओके. बरं त्या पटकन कलेक्ट करा आणि वेळेत पोचा. हा इकडे जा त्या दुसऱ्या ब्रँचला. तिथला बॉस माझ्या इतका कॉपरेटिव्ह नाहीये. हा छान काम करा. मेक मी फील प्राऊड. ओके येस चलो. सी यू. गुड टू सी यू. बाय. सर येस मिस रसिका बोला. आम्हाला बोलायचं होतं सर तुमच्याशी थोडं. आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना? आम्हाला मुलींना बोलायचं आहे सर तुमच्याशी. अच्छा मुली म्हणजे तुम्ही तिघी? मॉर्निंग वाईफ गंमत केली. ओके सॉरी. ओके आय एम सो सॉरी. बोला. सर
ओंकारची ट्रान्सफर कॅन्सल करा ना सर प्लीज. सर प्लीज प्लीज त्याला इथे ठेवा ना प्लीज. रिक्वेस्ट करतोय सर प्लीज. हात जोडते सर. काम डाऊन. बापरे एवढं काय झालंय? म्हणजे का मी कॅन्सल करायची त्याची ट्रान्सफर? काय झालं एवढं? सॉरी सर तो गेला ना तर आम्ही फक्त मुली राहतो सर. सर तो एकटा पुरुष एम्प्लॉई आहे सर. मिस प्रिया काय बोलताय? अहो मी पण आहे इथे. इथेच असतो मी आतमध्ये. सर हो तुम्ही आहात म्हणजे पुरुष आहात तुम्ही पण तुम्ही बॉस आहात ना. तुम्ही एम्प्लॉई नाही आहात आणि तुम्ही आत कॅबिन मध्ये असता. अरे यात रडण्यासारखं काय? आणि मी आत असतो तर मी काय करू मग? मी माझी केबिन सोडून बाहेर येऊ का बसायला? एक मिनिट पहिले तर ना शांत व्हा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक कारण सांगा की तुम्हाला हा का हवा इथे? सर त्याचं असं आहे ना की ओंकार आमचा मित्र आहे सर. हो सर. तो नसला तर आम्ही कसं? नाही राईट आय कॅन अंडरस्टँड. आपण खूप वर्ष एकत्र काम करत असतो, चांगली मैत्री होते. आय कॅन अंडरस्टँड. बट डोंट वरी, तो गेल्यानंतर तुम्ही हवं तर मला मित्र करा. मी होईन तुमचा चांगला मित्र. नाही सर तुम्ही नको सर. मी का नको? सर तुम्ही मैत्रीत बोट दिल्यावर हात धरणारे वाटतं सर. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आय मेंट टू से की सर तुम्ही बॉस आहात ना, तर आम्ही मैत्रीचं बोट पुढे केल्यानंतर तुम्ही अधिकारवाणीने हातच धराल ना सर. कसं म्हणायचं? तसं फादर फिगर. राईट. येस. पण ओंकारचं तसं नाहीये सर. ओंकार मैत्रीत बोट दिल्यावर फक्त बोटच धरतो आणि इतकं छान बोट धरतो ना सर. खूप छान बोट धरतो. मला मुळात कळत नाहीये हा क्रायटेरिया काय आहे. एक मुलगा बोट धरतो, बरं धरतो ते धरतो, छान धरतो, म्हणजे काय? हा काय क्रायटेरिया आहे? खरंय पण मला एक कळत नाहीये. मी याला इथे का ठेवायचंय ऑफिसमध्ये? हा ऑफिसचं काम करत नाही चालेल, पण हा बोट छान धरतो. हायर मॅनेजमेंटला मी सांगायचंय मस्त बोट धरतो सर हा छान. तुम्ही या कधीतरी. हा बोट धरतो सर. या ना या सर. पीपीटी साठीचं बोट हा धरतो सर. सर तुम्ही आता बोट धरून बसू नका सर. मी नाही धरलंय बोट सर. म्हणजे बोट सोडा. मी धरलंच नाहीये बोट. अहो सर बोटाचा विषय सोडा म्हणतेय. सॉरी. नो. तो काम केवढं चांगलं करतो ते बघा. नाही. डोंट गिव्ह मी दॅट. कामाविषयी त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. नाही. आतापर्यंत त्याने माझ्याकडे सबमिट केलेल्या फाईल्स तुम्ही पाहिल्यात का? नाही सर. एकही फाईल त्याने जशीच्या जशी पाठवली आहे तशीच्या तशी मी वर नाही पाठवली. प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी चुका, प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी करेक्शन. हे याचं काम आहे. याची साईड घेऊ नका, याच्या बाजूने बोलू नका. मी आत्ताच सांगतोय, कळलं? ओके. मॅनेजमेंटला मी हे नाही सांगू शकत हा एम्प्लॉई काम चांगलं नाही करत, पण हा बोट चांगलं धरतो याला घ्या, असं नाही सांगू शकत मी. मला काही ऐकायचं नाहीये. पटापट कामाला लागा आणि यू बेटर लीव्ह. चलो. सर नको. अरे काय आहे? सर ऐका ना सर. सर ओंकार ऑफिस मध्ये असला की आम्हाला फ्रेश वाटतं सर. हो सर. आम्ही डेस्कवर काम करत असतो, खूप बिझी असतो. तो असा अधून मधून येतो आमच्या जवळ आणि आम्हाला जोक सांगतो सर. जोक सांगतो. मग असं खुदकन हसायला येतं आणि मग दिवस असा एकदम फ्रेश जातो सर. वाईबच बदलते. हा नाही, आय कॅन अंडरस्टँड की कुणीतरी जोक सांगितल्यानंतर वाईब बदलते. मी सांगेन जोक, मला येतच चांगले जोक. इनफॅक्ट मला आत्ता सुद्धा एक जोक माहिती आहे, मी लगेच सांगतो. एक नवरा बायको असतात. त्यातली बायको नवऱ्याला म्हणते ते शेजारचे बघा आपल्या बायकोला घेऊन फिरायला जातात, तुम्ही कधी जाणार? तो म्हणतो की मी विचारलं तिला, ती नाही म्हणाली. ओके या. सर हा ऍक्च्युली जुना जोक आहे, म्हणजे गेल्या वर्षीच फॉरवर्ड वर आलेला आहे, त्यामुळे हसायला येणं शक्यच नाही ना सर. पण ओंकारचं तसं नाहीये, त्याच्याकडे फ्रेश स्टॉक असतो कायम. तो रोज नवीन ओंके ऐकव ना एखादा. ओंके एक जोक ऐकव. नाही त्यांना दाखव दे. ओंके एक जोक ऐकव ना. ओंके जाता एक जोक झाला पाहिजे यार. लास्ट टाइम गोंधळ कमी करा आणि तू ऐकव. एक जोक ऐकव बाबा, ऐकव. जोक सरांचा आग्रह आहे म्हणून. आग्रह नाहीये माझा.
माझ्याकडे पर्याय नाहीये म्हणून ऐकव. हा नाही ऐकव ना. चल एकदा काय होतं, एक कावळा आणि चिमणी फिरायला जातात. याच्यात काय हसण्यासारखं? कावळा आणि चिमणी फिरायला गेले, याच्यात काय? जोक सांगतोय सांग तू तर एकदा कावळा आणि चिमणी फिरायला जातात. तर चिमणी एका बाजूला वळते, कावळा वळत नाही. का? कारण कावळा म्हणतो का वळा. मला वाटलंच होतं असं काहीतरी. होता जीव इतका त्या विनोदात? एवढं करणं इतका होता? तेवढा ह्युमरस होता तो विनोद? हा? आणि ही काय पद्धत आहे हसण्याची? ही अशी पद्धत आहे? असे हसतो आपण कॉर्पोरेट मध्ये? नो सर. काही एक असतं की नाही काहीतरी? मॅनर्स बिनर्स काही असतात की नाही? एक्झॅक्टली असं असतं ना. एक्झॅक्टली. हे काय? हे काय? सर ऍक्च्युली तुमचा विनोद वाईट नव्हता सर, पण तुम्हाला परफॉर्म नाही करतायत सर. म्हणजे ओंकारचे विनोदही चांगले असतात आणि तू परफॉर्म तर इतका कमाल करतो ना. म्हणजे सर मस्तच परफॉर्म करतो ओंकार. परफॉर्मन्स गेम चेंजर असतो. अच्छा, मग मी आता त्याचे चांगले विनोद ऐकायचे तिथे. छान परफॉर्म करतो ते मी. आणि मग मी सांगायचं काय हायर मॅनेजमेंटला की हा एम्प्लॉई काम नाही करत, पण जोक सर काय परफॉर्म हे सांगायचं आहे का मी? हे सगळं सांगू नका मला. तो काय करतो आणि काय नाही, काम करतो का ते विचारा. आणि आता मला जास्त गप्पा नकोय. मी आता परत सांगतोय, कामाला लागा. चला पटापट कामाला लागा. सर ऐका. अरे काय आहे? काय ऐका सर, जोकचं सोडून द्या सर. जोकचं सोडून द्या. ओंकारची क्वालिटी हे की सर कमाल फ्लर्ट करतो सर. फ्लर्ट करावं ना तर ओंकारनेच. हो सर. तू इथे ऑफिस मध्ये फ्लर्ट करायला यायचास? नो सर. मी काय ऐकतोय ओंकार? नाही तू सर. इथे फ्लर्ट, एक मिनिट बाजूला, तू इथे फ्लर्ट करायला यायचास? नाही सर. सर प्लीज त्याच्यावर ओरडू नका सर. तुम्हाला वाटतंय तसं खरंच नाहीये. मग काय म्हणताय? ते हेल्दी फ्लॉटिंग आहे, खूप हेल्दी फ्लॉटिंग. म्हणजे कसं असतं माहितीये, आता फॉर एक्झाम्पल आज सकाळी तो आला ना, आल्या आल्या मला म्हणाला, ए तुझ्या कानाला चंद्र चिकटलाय बघ. एकदम मूडच बदलला. ते जाऊ द्या. हा टॉप ऍक्च्युली माझ्या ताईचा आहे आणि मला अजिबात आवडत नाही, पण इस्त्री केलेला एकच टॉप होता, त्यामुळे ती म्हणाली हाच घालून जा. आणि मला असं झालं की पण नाही छान दिसत आहे, हा मला कसं तरी वाटतंय. त्यामुळे मी अशी उदास होऊन ऑफिसमध्ये आले होते. आय वॉज नॉट फिलिंग नाईस. पण मग हा आला सर. हा आला आणि काय म्हणाला सकाळी मला? मी म्हणालो की ईशा तू आलीस आणि ब्लॅक रोजचं गार्डन आल्यासारखं वाटतंय ग. म्हणजे मला अचानक आय स्टार्टेड फीलिंग ब्युटिफुल सर. हे फ्लर्टिंग करतो हा? हे हो सर. म्हणजे ऑफिसमध्ये एखादा दिवस असा असतो की मूड लागत नाही, खूप प्रेशर असतं कामाचं, त्यावेळेला डेस्क जवळ येतो तो, ए ब्युटिफुल काय काय म्हणतेस, कसं झाला दिवस, असं येऊन चौकशी करून जातो सर. आम्हालाही असं वाटतं कुणीतरी आहे ज्याला आमची काळजी आहे. वी फील सीन सर. याच्यात यू फील सीन? हो सर. सर हो. आणि ना म्हणजे आमचा मूड ऑफ असला ना की त्याला लगेच कळतं सर. मी इथे ऑफ चेहऱ्याने बसलेले असते ना की असं येता जाता माझ्या खळीवरती काहीतरी काल काय बोलला होता? अरे रोज वेगवेगळं बोलतो काहीतरी. काहीतरी इंटरेस्टिंग होतं. सांग ना. काल मी म्हणालो की प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात मी डुबकी मारू का ग? काय गोड आहे याच्यात? काय गोड आहे मला सांगा. अत्यंत बेसिक फ्लर्टिंग आहे हे, अत्यंत बेसिक. आणि असं फ्लर्ट येता जाता कोणीही करू शकतो, मीही करू शकतो, मी करत जाईन. नाही नको सर. का नको? तुमच्या फ्लर्टिंग मध्ये गरज दिसते सर. नाही तसं नाही. डोंट कव्हर अप. एक मिनिट, माझ्या फ्लर्टिंग मध्ये गरज दिसते म्हणजे? सर तुम्ही आमचे बॉस आहात, आम्ही एम्प्लॉईज आहोत, आमचं मन राखण्यासाठी तुम्ही असंच बोलता. तुमचं इंटेन्शन तसं नसतं. हे ना, वृत्तीच नाहीये तुमची फ्लर्टिंगची. ओंकारचं पण तसंच आहे. म्हणजे तो निस्वार्थीपणे आमच्याशी फ्लर्ट करतो. म्हणजे कसं असतं ना,
मित्रत्वाच्या नात्याने ज्याला फ्लर्टिंग करायला जमतं ना सर, तो खरा पुरुष. ओंकार खरा पुरुष आहे सर. खरा पुरुष आहे यार. रसिका नाही, पुरुष नाही, पूर्ण पुरुष आहे तू. हे मला आवडलं. येस अरे ए येस पूर्ण पुरुष. अरे काय रे, अरे पूर्ण पुरुष काय पूर्ण पुरुष? मग मी काय पूर्ण पुरुष नाहीये? मी कॉर्पोरेट पुरुष आहे. मी वेगळा असतो, मी पावसाळा असतो. मी काय मी आहे ना पूर्ण पुरुष. हो सर तुम्ही. आणि एक मिनिट, तू काय केलंयस असं नेमकं? तू असं नेमकं काय केलंयस? इतकं का बोलतायत या सर? खरं खरं सांग, काय केलंय? सर मी काहीच करत नाही सर. माझं कौतुक होतं सर. मी काहीच करत नाही सर. खरंच सर. हो सर, लहानपणापासून माझ्या बाबतीत असंच घडतंय सर. कसं रे कसं? सर मी एवढूसा होतो तेव्हा मी असा एक निरागसपणे उभा राहायचो. त्या सिनियर मुली यायच्या आणि अले आणि गालाची अशी पापी घेऊन जायचे सर. नॉट सरप्राईज. आय रिअली माझा कदाचित सर प्रबळ असेल सर. माझा शुक्र प्रबळ असेल सर माझा. आय डोंट नो सर. म्हणजे उंचवटा मला दिसत पण नाहीये. डायनामाइट पर्सनॅलिटी आहे सर माझी. असं कोणी येतं आणि असं ढुफ असं होऊन जातं सर. उगाच नाही आम्ही त्याला पूर्ण पुरुष म्हणत. म्हणजे ना बायकांना असं नेहमी वाटतं की पुरुषांना ना त्यांच्या मनातलं कळायला पाहिजे, पण नाही कळत ग पुरुषांना. पण याला कळतं सर. याला कळतं. खरंच कळतं. म्हणजे कसं माहित नाही, पण माझ्या श्वासांवरनं त्याला कळतं की मी थकले. आय नो राईट. आय नो. आणि मग तो असं आपल्याही नकळत असं हळूच मागे येतो आणि असं नेक मसाज द्यायला लागतो ना. हे करता तुम्ही इथे येऊन? नाही सर. इथे येऊन तुम्ही आपल्या लेडीज स्टाफला मसाज देता मिस्टर ओंकार राऊत? नो सर. इट इज. हे काय हे काय? तुम्ही जर इथे येऊन हा मसाज पार्लर उघडलेला आहे तर ज्या कामाचे कंपनी तुम्हाला पैसे देते ते कधी करता? नाही सर, मी ते सांभाळूनच सगळं करतो सर. ब्रेक टाइम मध्ये सर. ब्रेक टाइम मध्ये करता हे? म्हणजे तुम्ही काम सांभाळता? काम सांभाळून कर. हो सर, काम सांभाळून. आपल्या कंपनीचा गेल्या महिन्याचा सेल्स रेशिओ सांगा. मी तुम्हाला एका प्रोडक्टचं डिटेल मागितलं होतं, त्याचे डिटेल्स सांगा. माहिती गेला. 4 पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले होते, त्यातलं एक तरी आता बोलून दाखवा. सर फाईलवर एमओएम तरी दाखवा. दाखवा ना सर. तुम्ही उगाच चिडताय सर. हो सर. सर त्यापेक्षा ना तुम्ही एकदा ओंकारच्या हातचा ना हेड मसाज घ्या सर. इतकं रिलॅक्स फील होतं ना सर. तुम्ही रिलॅक्स होऊन ना त्याची कामं पण तुम्हीच पूर्ण करून टाकाल सर. आणि फक्त हेड मसाज नाही, तो नको असेल ना तर तुम्ही फूट मसाज घ्या. फूट मसाज. सर प्लीज ट्राय करा. हो सर. आणि फूट मसाज जरी झाला तरी त्याच्यानंतर बॅक मसाज नक्की ट्राय करा सर. बास बास. सर कोण असतोस तू? सर पूर्ण पुरुष सर. मसाज साठीच्या ह्या काय रिएक्शन आहेत? नाही सर. सर मी तुम्हाला दिला तर तुमच्या पण त्या. मला नको देऊ मसाज. नाही सर. माझ्या ऑफिस मध्ये तू तुझा एक ओंकार सॉना मसाज सेंटर सुरू केलेला आहे. नाही सर. हे काय? नाही सर, खरंच सांगतो मी. कलिग्सना जर त्रास होत असेल तर ऍज अ को एम्प्लॉई म्हणून मी त्यांना मदत करतो सर. जनसेवा करतो सर. ही जनसेवा आहे. हा सर. हे तर काहीच नाही सर. साड्यांचं. हो सर, त्याला साड्यांमधलं सगळंच कळतं सर. स्पेशली फॅब्रिक, इरकल कुठली, पैठणी कुठली असं बघून हात न लावता ओळखू शकतो सर. आणि फक्त साड्या ओळखू शकतो असं नाही सर, त्याला साड्या नेसवता येतात सर. आणि निर्या तर काय पाडतो. परफेक्ट सर. परफेक्ट. तुला आठवतं आपलं ते प्रेझेंटेशन होतं त्या दिवशी आपण साड्या नेसल्या होत्या. आता मला साडी नेसता येत नाही ना, त्यामुळे ताईने नेसवली होती. आणि निर्या निसटल्या ना ग. मला असं एवढं रडायला आलो. मला कळेच ना आता काय करू. पण ओंक्या तू होतास म्हणून त्या दिवशी मी वाचले रे. आणि मी तुला थँक्यू पण नाही म्हटलं त्या दिवशी. ठीक आहे गॉर्जियस. एवढं काय तुझ्यामुळे. म्हणजे मला काय झालं असतं. एक्सक्यूज मी. इकडे मला म्हण हँडसम. हँडसम. पटकन नाही बोलता येतं तुला आता? हँडसम सर. ह्या काय म्हणाल्या आता? मिसिशा काय म्हणाल्या आता? सर निर्या प्रेझेंटेशनच्या दिवशी, म्हणजे आपला ऑडिटर जेव्हा आपल्या कंपनीत आला होता त्याच दिवशी. करेक्ट. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला त्याला आपले फ्युचर प्लॅन्स एक्सप्लेन करायला सांगितले होते त्या दिवशी तुम्ही यांच्या साडीच्या निर्या नीट करत होता मिस्टर ओंकार राऊत. नाही सर, मी ऑडिट रूम मध्येच येत होतो सर.
पण येता येता सर मध्ये पॅन्ट्री लागते ना, तर पॅन्ट्री मधनं मला या तिघींचा रडण्याचा आवाज ऐकू आला. म्हटलं तिघी का रडतायत, म्हणून मी आत गेलो तर ईशा एकटीच तिघां एवढी रडत होती. तर म्हटलं की काय झालं काय, तर तिच्या त्या निऱ्या सुटल्या होत्या. तर सर तुम्ही मला सांगा, एका बाईची साडी सुटली, तिच्या निऱ्या सुटल्या, तर मी ऑडिटरला भेटणं महत्वाचं आहे का तिला मदत करणं महत्वाचं आहे सर? अरे नालायका हे मला नको सांगू, काय महत्वाचं आहे ते. पण सर मला येतात ना, साडी नेसवता येते. मी काय, माझी लहान बहीण आहे ना, तिच्या बरोबर मी भातुकली खेळायचो, तर तिच्या सगळ्या बावल्यांना साड्या मीच नेसवायचो सर. तर तेव्हा काही नाहीये करण्यासारखं करतायत युजलेस. इथे तुम्ही यांच्या साडीच्या निऱ्या नीट करत होता, तिकडे तो ऑडिटर माझं वस्त्रहरण करत होता. आय एम सो सॉरी सर. आता म्हणताय सॉरी? नाही सर, तुम्हाला मुद्दा नाही कळते सर. काय मुद्दा आहे, का ठेवायचंय मी याला ऑफिस? सर, जो पुरुष साडी नेसवू शकतो ना, त्याच्यावरती स्त्रिया विश्वास ठेवू शकतात सर. खरंच नाही कळणार आहे सर. मला खरंच नाही कळत हे क्रायटेरिया. एका पुरुषाला साडी नेसवता येते म्हणून स्त्रियांनी विश्वास ठेवला, काय हे? सर प्लीज माझा ऐका सर. सर, ओंकारला इथं कुठेही पाठवू नका सर, प्लीज. प्लीज रिक्वेस्ट आहे सर. सर, असा पुरुष आमच्या आयुष्यात परत नाही येणार सर. आम्हा बायकांना समजून घेणारा एक पुरुष आमच्या आजूबाजूला यासारखं दुसरं सुखच नाहीये जगात सर. अग्री, आय सो अग्री. आणि सर, पुरुष लाख मिळतील, हजारो मिळतील, 1 करोड मिळतील, पण असा मनकवडा पुरुष खूप रेअर आहे सर. मला माहितीये तुम्हाला पटणार नाही, मी एक्झाम्पल देते सर. सर पर्सनल आहे थोडं, पण आता बोलावं लागेल मला. बोला ना, सांगा. ईशान. ईशा इतकं नको करूस रे, इतकं नको करूस. मी सर सांगा. मला 2 मुलं आवडायची आणि मला कळतच नव्हतं कोणाला हो म्हणू. सगळ्यांनी मदत करायचा प्रयत्न केला, मला उत्तरच मिळत नव्हतं, कळत नव्हतं काय करू. कधी वाटायचं हा, मग वाटायचं नको हा. पण ओंकारने मला 1 दिवस बसून समजवलं. 1 दिवस त्याने माझं ब्रेन वॉश केलं. मला पटवून दिलं की ते दोघंही नालायक होते माझ्यासाठी. मी पळवून लावलं त्यांना, त्यांनी वाचवलं मला. मी वाचवलं मला त्यांनी. तुम्ही किती साधे आहात कळतंय का तुम्हाला? हा मनकवडा नाही, हा महाग चालू माणूस आहे हा. सर, असं नका. याने तुम्हाला वाचवलेलं नाहीये, याने फांदा मारलाय दोन्ही पोरांना. काय बोलतोय? हा सर, प्लीज सर, तुम्ही माझी कुठेही ट्रान्सफर करा, मला वाटेल ते बोला. मला जंगलात पाठवा, वाळवंटात पाठवा, पण माझ्या स्त्री दाक्षिण्यावर असा संशय घेऊ नका सर. प्लीज प्लीज सर, ती दोन्ही मुलं तिच्यासाठी वाईट होती, मला माहिती आहे. मी बघितलं त्यांना, मी बोललोय त्यांच्याशी, आणि मी माझ्या या ईशाला त्यांच्या हातात देऊ मी सर? कसं बोलता तुम्ही असं? माझ्या ईशाला म्हणजे कोण, काय कन्यादान करणार आहेस तू तिचं? नाही सर, पण मित्र तर आहे ना मी तिचा. मला सांग, 2 आठवड्यांपूर्वी मी तुला एका ब्रँच मध्ये पाठवलं होतं एक सेमिनार अटेंड करायला. तिथे तू गेलास आणि काय गोंधळ घातलास? काय सर? काय? तिथल्या मॅनेजरने फोन केला होता मला म्हणाला की हा तुमचा एम्प्लॉय इथे आलेला आहे आणि इथे बायकांचेच वेगळे खेळ घेत बसलाय. आणि तो तिथे त्यांच्यात रमला होता. बायका गोंधळल्या होत्या, नेमकं कोण आहे आपला मॅनेजर? हा त्यांच्यासोबत तिथे फ्लर्ट करत होता. याला मी ठेवायचं इथे कंपनीत? सर, मिक्सअप होतो सर. नाही झाला पाहिजे मिक्सअप. या मिक्सअपच्या नादात ना कामाकडे लक्ष नाहीये त्याचं. खूप बोलताय सर, काही खूप वाटेल ते बोलताय सर, आणि आता आम्हाला सहन नाही होत सर. आम्ही नाही ऐकून घेऊ शकत सर. खूप अति होतंय सर. मी ह्याला बोलतोय तर तुम्ही ऐकून नाही घेऊ शकत? अजिबात नाही. शोर आहे, फायनल आहे? ऑफकोर्स सर, तुम्ही खूप बोलताय. ठीक आहे, तुम्ही तिघी फायर. सर कामावरून काढलंय मी तुम्हाला. असं नका म्हणू सर. अत्यंत टुकार कारण देऊन तुम्ही मला इथे आता थांबवलेलं आहे. मला म्हणालेलं आहे की ह्याला कामावर परत घ्या तर आम्ही काम करू, किंवा तुम्ही खूप बोलताय वगैरे वगैरे जे काय बोलताय ना ते मला पटलेलं नाहीये. मी तुम्हा तिघींनाही कामावरून काढतोय आणि तुम्हा तिघींच्या जागी मी 3 पुरुष एम्प्लॉय अपॉइंट करतोय. आणि तू तर काळजीच करू नकोस. तुला ज्या ब्रांचला मी पाठवलंय ना तिथले सगळे पुरुषच आहेत. आता मजा कर. हा चल सर, लगेच निघायचं. सर ऐका ना सर, ओंक्याला काढलं तरी चालेल, म्हणजे पूर्ण पुरुष वगैरे हे नसलं तरी चालणारच आहे. तुम्ही आहातच ना? म्हणजे नाही सर, म्हणजे आम्ही करतो काम. आम्ही करू. हे फायनल आहे? हो, कराल काम? करू. यू बेटर लिव्ह. येस सर. कामाला लागा. एकदा विचार करा ना. गर्ल्स नका ना रडू. काय झालं? का रडताय? मिस करणार यार ओंक्या तुला. हो आय नो. अरे ठीक आहे. हो नाही, आता मी ऑफिस मध्ये नसलो तरी तुमच्या मनात आहे ना.
आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढू आणि रोज एक व्हिडिओ कॉल करू सकाळी. ओके? रोज एक जोक पण पाठवशील? नोट पाठवा. आणि आम्हाला विसरायचं